चला आज आपण जे आहे कौटिल्याचं अर्थशास्त्र किंवा ओव्हरऑल इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये कौटिल्य आपण जाणून घेणार आहे बघा. सो याच्या आधी पण तुम्ही हिस्ट्रीमध्ये कौटिल्याचे रेफरन्सेस बघितले असतील, चंद्रगुप्त मौर्य काळ वगैरे वगैरे वगैरे. आता एक पॉलिटिकल थॉट म्हणून जे आहे कौटिल्याने काय दिलेलं आहे किंवा चाणक्य जे आहे. ओके, सो त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता कौटिल्याच्या बाबतीमध्ये किंवा चाणक्याच्या बाबतीमध्ये ही वॉज अ रिअलिस्ट स्कॉलर असं म्हटलं जातं बघा. ओके, रिअलिस्ट स्कॉलर जे आहे. आता हे काय प्रकरण आहे, रिअलिस्ट स्कॉलर काय असतं बघा, की वास्तव गोष्टी समोर ठेवणं, हां, काहीतरी हवेत गप्पा न करणं, हे जे आहे ते चाणक्याकडून आपल्याला कळतं बघा. जसं फॉर एक्झाम्पल 4 पुरुषार्थ आहेत, है ना, तिच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सो चाणक्याने हे क्लिअर करून दिलेलं आहे की तुम्हाला जे आहे सर्वप्रथम कशावर काम करायचं आहे, अर्थ. जर तुम्ही जे आहे मटेरियलिस्टिक दृष्टीने स्ट्रॉंग असाल तर बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला सामर्थ्य मिळू शकतं. हे फार क्लिअर आहे बघा. म्हणजे तुम्ही बाकीचं सगळं करताय आणि जे आर्थिक गोष्टीवर तुम्ही खूपच बॅकलॉगमध्ये येतं, मग ते वर्क नाही होणार. सो सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते अर्थ आहे, हे त्याने सांगितलं. बाकीचे नंतर मग त्याच्याबरोबर तुम्ही डील करा. मग धर्म आहे, काम आहे, मोक्ष आहे. ओके, सो आणि याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे की किंगशिप जी आहे, राजा हा कसा पाहिजे तर तो सामर्थ्यशाली असला पाहिजे बघा. ओके, राजाने जे आहे मटेरियलिस्टिक वेलबिंग जे आहे त्याच्या नागरिकांचं ते बघणं अपेक्षित आहे. आणि ते बघण्यासाठी जे आहे राजा कसा पाहिजे, सामर्थ्यशाली असला पाहिजे. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याचे जे नागरिक आहेत ते ऑब्वियसली त्याला काय देतील, टॅक्स वगैरे ते जे आहे एक प्रकारे प्रोटेक्शन तो करणार, त्याची जबाबदारी ती आहे. त्या दृष्टीने जे आहे त्यांनी हे बघितलं होतं बघा. सो रिअलिस्ट स्कॉलर याला म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे की जी किंगशिप आहे किंवा ओव्हरऑल जो आहे किंग आहे बघा, त्या किंगचे जे काही कर्तव्य आहे की ड्युटीज आहेत त्या ड्युटीजवर त्यांनी फोकस केलेला आहे. ओके, की राजाची कर्तव्य काय असली पाहिजे, राजाने काय केलं पाहिजे बघा. आजच्या डेटमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तेवढ्या अप्लाय करता येतात किंवा आजच्या डेटमध्ये पण हे जे आहे तर हे प्रॉपरली वर्क करता येतं आपल्याला. आता ओव्हरऑल जे आहे की त्या काळामध्ये आपल्याला जर मटेरियलिस्टिक गोष्टी डील करायच्या आहे तर आताची गणितं वेगळी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही आजच्या डेट. त्यावेळेसची गुंतवणूक काय होती, इट वॉज अ लँड, जमीन. ओके, सो बेसिक काय आहे, जमीन जे आहे बघा, लँड. आणि फोकस जो होता तो त्याच्यावर होता बघा. मग आता याच्यामध्ये त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे की तुमचे शेजारी जे आहेत ते तुमचे शत्रू आहेत. ओके, तुम्हाला ते बघावं लागेल. कारण जर तुम्हाला लँड ॲक्विजिशन करायचं आहे बघा तर मग त्या केसमध्ये कोणाची लँड ॲक्विजिशन करणार तुम्ही, ऑब्वियसली शेजारचे करणं सोपं आहे तुम्हाला. जसं चायना आजच्या डेटमध्ये करतं आहे, तुम्ही याला जे आहे डायरेक्टली कोरिलेट करा. चायना कोणाची लँड ॲक्वायर करायचा प्रयत्न करतो बघा, भारत आहे, भूटान आहे, नेपाळ आहे, कुठेही घुसायला तयार आहे आजच्या डेटमध्ये. असं करता का ते रशियात वगैरे गेलेलं आहे, तिकडं जे आहे समजा फॉर एक्झाम्पल रशिया खूपच स्ट्रॉंग आहे बघा आजच्या डेटमध्ये, पण त्यांनी तिकडं जाऊन इजिप्तमध्ये वगैरे लँड ॲक्विजिशनचा कार्यक्रम राबवला आहे, असं होत नाही. सो तुमचा जो नेबर आहे तुम्हाला हे पण ओळखायचं आहे की तो एनिमी आहे तर तो जो आहे फ्रेंड आहे. असे जे फंडे आहेत बघा तर ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत की जे आज रिलिव्हंट आहेत तुम्हाला. म्हणजे आपण चाणक्य किंवा कौटिल्य आजच्या आज जे आहे तर तो प्रॉपरली अप्लाय करू शकतो बघा. आता हे जे आहे की ही वॉज प्राईम मिनिस्टर टू चंद्रगुप्त मौर्य जो आहे, हा काळ जो आहे 4th सेंचुरी BC आहे बघा. ओके, 4th सेंचुरी BC याचा जो काळ आहे. आणि चंद्रगुप्त मौर्याचा प्राईम मिनिस्टर जो आहे तर तो चाणक्य जो आहे बघा. चाणक्याने जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे तो आजच्या डेटमध्ये सुद्धा जे आहे खूप महत्त्वाचा एक वर्क आहे. अर्थशास्त्र म्हटल्यानंतर इट इज नो वे रिलेटेड विथ द इकॉनॉमिक्स. हे कशाशी रिलेट करतं, पॉलिटिकल थॉट जे आहे बघा, राजकारण जे आहे तो तिच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. ओके, सो बेसिकली जे आहे की चाणक्याच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात तर त्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली बघायच्यात बघा. ओके, आता याच्यामध्ये पुरुषार्थ जे आहेत 4 पुरुषार्थ चाणक्याने ज्या ज्या गोष्टी दिल्यात तिच्यामध्ये जे आहे 4 पुरुषार्थात जे आहे बघा. ओके, पुरुषार्थ. आता हे जे पुरुषार्थ आहेत बघा, या पुरुषार्थांमध्ये जे आहे सगळ्यात पहिलं जे आहे तर ते आपण जर असं सिक्वेन्शियली गेलो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ओके, धर्म, अर्थ, काम
अँड मोक्ष. आता याच्यामध्ये सिंपल गणित असं आहे की चाणक्याने असं गणित लावून दिलेलं आहे बघा. इथं हे क्लिअर केलं तुम्हाला की याच्यामध्ये सगळ्यात सुपिरियर काय असणार, अर्थ, फोकस ऑन अर्थ. मटेरियलिस्टिक वेलबिंग आली तर तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणजे आजच्या डेटमध्ये आपण बघतो की नंबर ऑफ सेलिब्रिटीज आहेत, ते चॅरिटी करतात बघा. XYZ सेलिब्रिटीने गाव दत्तक घेतलं, यांनी 10 मुलांची फीस भरली. हे कधी करू शकतात ते, ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांच्या बेसिक नीड्स कंप्लीट होऊन काहीतरी शिल्लक उरतं आहे त्यावेळेस. सो अर्थ महत्त्वाचा आहे, देन धर्म, देन काम, देन मोक्ष. ओके. आता धर्म जे आहे बघा, तर ते जे आहे की याच्यामध्ये तुमची जी ड्युटी आहे बघा, है ना, की एक सॅक्रेड लॉ जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या कर्तव्यांना जे आहे पार पाडायचं आहे बघा. सो बेसिकली धर्मामध्ये जे आहे तुमची जी काही ड्युटी असेल, ओके, बेसिकली जे आहे धर्मामध्ये तुमची जी काही ड्युटी आहे, आणि ही ड्युटी कशानुसार करायची तुम्हाला, अ सॅक्रेड लॉ. आणि जो लॉ जो आहे कोणी तुम्हाला दिला, धर्म किंवा रिलिजन जे आहे. ओके. सो त्याच्यानुसार तुम्हाला ड्युटीज करणं अपेक्षित आहे. अर्थ म्हटल्यानंतर वेलबिंग आहे तिथं, मटेरियलिस्टिक वेलबिंग. सो बेसिकली जे आहे त्या काळातलं काय गणित आहे, लँड. ओके. सिम्पली जे आहे फोकस ऑन लँड. ओके. जमीन ॲक्वायर करणं जे आहे बघा. सो मटेरियलिस्टिक वेलबिंग जे आहे, भौतिक गोष्टींमधला इंटरेस्ट जो आहे बघा, प्रॉस्पेरिटी जे आहे. देन काम जे आहे, काम काय आहे तर हे तुमचे डिझायर्स असतात बघा, तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या आहे. अँड त्याच्याबरोबरच जे आहे सेन्स्युअल एन्जॉयमेंट जे आहे बघा, सेन्स्युअल एन्जॉयमेंट. ओके. हे कुणी दिलेलं आहे तर हे काममध्ये दिलेलं आहे. बट सायमल्टेनियसली जे आहे विच इज प्रमोटेड बाय आर्ट अँड कल्चर, तुमच्या संस्कृतीला धरून तुम्ही या गोष्टी करणं अपेक्षित आहे. कौटिल्याने सांगितलेलं आहे इन केस ऑफ रेप, आता आजच्या डेटमध्ये सेक्सुअल एक्सप्लॉयटेशनच्या केसेस भरपूर बघायला मिळतात आपल्याला. त्यांनी सांगितलं होतं डेथ ऑन द स्पॉट. ओके. शिक्षा जी काय असणार आहे, दंड आपण बघू, साम दाम दंड जे आहे. सो डेथ ऑन द स्पॉट जे आहे असं कौटिल्य सांगतो बघा. सो बेसिकली जे आहे की कुठल्या गोष्टींसाठी कुठली गोष्ट, म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला वाटलं किंवा तुम्ही तेवढे पॉवरफुल आहात आणि मग तिच्यातून तुम्ही सेन्स्युअल एन्जॉयमेंट तुमचे डिझायर पूर्ण करायचे, तर तसं अपेक्षित नाही आहे. इट इज ॲज पर युअर आर्ट अँड कल्चर. तुमचं जे आर्ट आहे, कल्चर आहे, तुमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून तुम्ही हे डील करणं अपेक्षित आहे बघा. ओके. द नेक्स्ट वन इज मोक्षा. मोक्ष काय आहे तर लिबरेशन जे आहे बघा, लिबरेशन ऑफ सोल. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणं जे आहे दॅट इज मोक्ष. ओके. लिबरेशन ऑफ सोल. आता बघा मोक्ष ही गोष्ट जी आहे तर ती काय आहे ना, की आता कसं असतं बघा, आता माणूस म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो पृथ्वी तलावर, तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी पुण्य करू, पाप करू, बरोबर, चांगली कर्म आणि चुकीची कर्म. आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे वगैरे असं म्हटलं तर तो चुकीच्या गोष्टी जरा जास्त करतो आणि मग त्याची पापापेक्षा पुण्यापेक्षा पाप जरा जास्त होतात. मग त्याचं परत एकदा भरपाई करण्यासाठी परत एकदा जन्म. सो जन्म आणि मृत्यू त्याचा जो फेरा आहे त्याच्यातून लिबरल होणं, तो सोल जो आहे तो बाहेर गेला पाहिजे बघा, असा तो कन्सर्न आहे. सो बेसिकली जे आहे की हा मुद्दा तिच्यामध्ये डील होतो. ओके. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4ही पुरुषार्थ जे आहे तुमच्या इंद्रिय इच्छा असतील तर त्या तुम्ही तुमच्या संस्कृतीनुसार त्याचा विचार करणं इथं अपेक्षित आहे बघा. ओके. धर्म जे आहे, धर्मामध्ये आपलं जो रिलिजन आहे तो रिलिजन जे काही आपल्याला सांगतो त्या रिलिजननुसार गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण केल्या पाहिजेत, असा तिच्यामध्ये एक बेसिक कन्सर्न आहे. आणि हे सॅक्रेड लॉ जो आहे बघा, कुठलीही चुकीची गोष्ट जी आहे तर ती आपण करता कामा नये. ओके. सो ही एक फार महत्त्वाची याच्यामध्ये बाब आहे बघा. ओके. सो हे खूप खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. सो आता एकतर कसं होतं बघा, सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये जे आहे धर्माचं स्तोम जास्त होतं बघा, बिफोर कौटिल्य वगैरे जे आहे. आणि हे फक्त इथं नाही, भारतात नाही, अख्खा ग्लोब पृथ्वीचा कसाही फिरवा तुम्हाला तिथं जे आहे, मग तुम्ही पाश्चिमात्य याच्यात गेला तर ते चर्च जे आहे त्याचं प्राबल्य आहे. सो धर्माच्या नावावर गोष्टी करून घेणं हा कन्सेप्ट किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथं वर्क होत होत्या. असं सगळं गणित जे आहे तर ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे.
सो बेसिकली जे आहे 4 पुरुषार्थ जे आहेत त्याच्यावर जे आहे आपण फोकस करणं अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात त्यांनी क्लिअर करून दिलं की फोकस ऑन अर्थ पहिले, बाकीच्या गोष्टी नंतर. ओके, कारण तिच्यातूनच तुम्ही ते करू शकता. ओके, देन नेक्स्ट आस्पेक्ट जो आहे बघा कौटिल्याच्या बाबतीमध्ये, तो जो आहे की यामध्ये आता एकतर गोष्ट कशी होती बघा, दंडनीती नावाची गोष्ट आहे बघा. ओके, दंडनीती जे आहे, एकतर जे आहे की दंडनीती जे आहे साम दाम दंडभेद ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, एकतर स्टेटच्या बाबतीमध्ये म्हणजे रिलेशन बिटवीन 2 कंट्रीजचा जर आपण विचार केला, आता आपण बघितलं की तुमचा जो नेबर आहे, तुमचा जो शेजारी आहे, तो कसा आहे, तुमचा शत्रू आहे. हे कोण सांगतो तुम्हाला? चाणक्य सांगतो. कारण याच्यामध्ये एक गोष्टीचं चॅलेंज आहे बघा की तुमचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं इतकं सोपं नाही. बरोबर, म्हणजे बघा चायना इंडिया, हिंदी चिनी भाई भाई असा नारा दिला गेला होता बघा एकेकाळी 1960s. काय केलं चायनानी? ते बाजूला सारलं आणि चायनाने अटॅक केला इंडियावर. ॲक्सेप्टेबल नाही आहे असं. तिच्यामुळे जे आहे की चाणक्यला रिअलिस्टिक स्कॉलर का म्हटलं होतं, त्याचं रिझनच हे आहे. चाणक्य तुम्हाला क्लिअर करून देतो की असं डोळे बंद करून गोष्टी डील होणार नाहीत. हमें तो अपनों ने लूटा ना, मेरी कश्ती वहा डुबी, असं ते जे आहे. म्हणून हा रिअलिस्टिक स्कॉलर आहे. सो तुम्ही जे आहे चौकस राहिलं पाहिजे 24/7. आता याच्यामध्ये जे आहे की चाणक्याच्या ह्याच्यामध्ये एकतर मटेरियल वेलबिंग म्हणून लँड आपल्याला पाहिजे. त्याने सांगितलं की लँड ॲक्विजिशन हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे की लँड आपल्याला ॲक्वायर करायची, जमीन. ओके, 2 गज जमीन का तुकडा. जमीन ही जी गोष्ट आहे बघा, तर तो एक काळ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जमीन जी आहे तिच्यावर फोकस केलेला आहे बघा. जमिनीच्या बाबतीमध्ये बरेचसे रेफरन्सेस तुम्हाला मिळत जातात. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे जमीन ज्या वेळेस तुम्ही डील करणार आहे, तर इथे एक महत्त्वाचा आस्पेक्ट असा येतो बघा, तो म्हणजे काय की तुमचा जो नेबर असणार आहे. ओके, सो इंडियाचे नेबर कंट्रीज कुठले आहे बरं? हे तुमचे नॅचरल एनिमी आहेत असं तो सांगतो, नैसर्गिक शत्रू. ओके, आपले जे नेबर असतात ते आपले काय असतात? नैसर्गिक शत्रू असतात. है ना? मनमोहन सिंग म्हटले होते की तुम्ही सगळं करू शकता पण तुम्ही शेजारी बदलू शकत नाही. असं होईल का आपण आपला भारत उचलला दुसरीकडे ठेवला? आजकाल फ्रान्सचे रिलेशन चांगले आहेत, इस्रायलचे चांगले, चला त्यांची शेजारी जाऊन बसू आपण. असं होत नाही ना. आपण जागा बदलू शकतो, माणसं जागा बदलू शकतात बघा. जमीन नाही हलणार ना तिथून, ती तिथंच राहणार आहे. सो तो मुद्दा आहे. आणि तिच्यामुळे जे आहे की तुम्हाला जमीन जर पाहिजे असली तर काय करावं लागेल तुम्हाला? वॉर. आजकाल बघा घर घर की कहाणी है ना, मला माझा हिस्सा पाहिजे, भावानी भावाच्या डोक्यात कोयता टाकला. वॉर आहे ना ते एक प्रकारचं. मला लँड पाहिजे, मला जास्तीचा हिस्सा पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. नॅचरल एनिमी. ओके, नेक्स्ट वन जे आहे की आता हिच्यामध्ये जे आहे त्यांनी आर्ट ऑफ वॉर नावाचं पण त्याचं एक जे आहे तर ते साहित्य लिटरेचर जे आहे आर्ट ऑफ वॉर. आता ही जमीन पाहिजे तुम्हाला, त्यांनी सांगितलं युद्ध करून मिळवावं लागेल तुम्हाला. कारण तुमचा जो कुणाची जमीन घेणार ना, आता उद्या जर वाटलं भारताला की आपल्याला जमीन पाहिजे, कुणाची जमीन घ्यायची? ओके, पाकिस्तान जे आहे मल्हारनी पटकन एक हे घेतला बघा, हा ना. शेजारच्यांचेच घ्यावे लागेल. बचपन MBA शिकतो आपण ना MCQसाठी. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, अफगाणिस्तान. ओके, तसे शेजारी जे आहे त्यांची जमीन घेणार आपण. आपण तिकडे जाऊ का है ना अमेरिकेवर कब्जा करायला? नाही होणार ना. असं सिम्पल आहे. आणि मग त्याच्याकरता जे आहे की आर्ट ऑफ वॉर नावाची गोष्ट जी आहे ती काय आहे? आर्ट ऑफ वॉर. आता आर्ट ऑफ वॉर जे आहे याच्यामध्ये एकतर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ट्रीट युअर सोल्जर्स लाईक चिल्ड्रन. ओके, तुमचे जे सोल्जर्स आहेत त्यांना लहान मुलासारखं जे आहे तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. आता कसं असतं ना, म्हणजे प्रत्येक वेळेस ऑथॉरिटी डील नाही करायची इथं. तुम्हाला ती अटॅचमेंट त्यांच्याबरोबर पाहिजे. त्यांना काय हवं काय नको ते तुम्ही बघितलं पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या सोल्जर्सला असं ट्रीट केलं तर तिच्यामध्ये जे आहे गोष्टी कम्प्लिटली बदलून जातात. याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर वेब सिरीज वगैरे बघत असाल तर या वेब सिरीजला परम शिखरावर नेणारी एक वेब सिरीज आहे ती म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. त्या गेम ऑफ थ्रोन्समध्ये ड्रॅगन क्वीन नावाचं कॅरेक्टर आहे बघा एक. तर ड्रॅगन क्वीन, तिचं नाव ड्रॅगन क्वीन आहे, तिच्याकडे ड्रॅगन्स असतात आणि एका माणसाकडे एक गुलामांची फौज असते.
सो तिला ती फौज हवी असते युद्धासाठी, है ना, सैनिक पाहिजे आणि ते विकले जातात. मग ते म्हणतात की बाबा काय देणार तू? शी सेड की मी एक ड्रॅगन तुला देईन या आर्मीच्या अगेन्स्ट. आणि ती आर्मी अशी असते की त्या आर्मीचं गणित क्लिअर आहे बघा. कुठल्याही सिच्युएशनमध्ये एक्स्ट्रीम याच्यामध्ये जे आहे तर ते काय करणार, तुम्हाला एक तर क्लिअर करून देतील की आम्हाला काय पाहिजे याच्या बाबतीमध्ये गोष्टी क्लिअर करून द्यायच्या बाबा, की किती एक्स्ट्रीम झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून तो तिथं त्याच्या शरीराचा एक भाग कट करतो तरी तो तसाच तसा उभा असतो. अशा पद्धतीने ट्रेन केलेले ते सोल्जर्स असतात बघा. आणि एक त्याच्यासाठी एक चाबूक असतो छोटासा, तो ज्याच्या हातात तो त्यांचा मास्टर. अशी डील होते की मला ड्रॅगन द्यायचा. मग ही ड्रॅगन घेऊन येते बघा. ओके, तो ड्रॅगन त्या माणसाला दिला जातो आणि हे जे सगळं सैन्य असतं हे सैन्य तिला मिळतं. आता तिच्याबरोबरचे जे असतात बघा, तिच्याबरोबर पण तिचे सल्लागार असतात. ते सांगतात की असं करू नको, ड्रॅगन देऊ नको त्याला, हा माणूस भरवशाचा नाही. आणि ज्या वेळेस तिच्या हातामध्ये, आता ती ड्रॅगन क्वीन आहे बघा, ते ड्रॅगनची है ना आई वगैरे अशा पद्धतीने ते डील होतं, ते तसं दाखवलं आहे तिच्यामध्ये. सो हे जे सैन्य तिच्या हातात जेव्हा येतं तेव्हा ती सांगते त्या सैन्याला की तुम्ही सर्व फ्री आहात, तुम्हाला जर माझ्याबरोबर राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, अदरवाईज तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं तुम्ही जाऊ शकता. पण ते सगळं सैन्य तिच्याबरोबर एकनिष्ठ राहतं या एका गोष्टीसाठी. आणि ड्रॅगन तर कुणाचा गुलाम होत नसतो, तिच्यामुळे त्या माणसाच्या हातात जो ड्रॅगन दिलेला असतो तो नंतर त्याला भस्मसात करून परत ड्रॅगन क्वीनकडे येऊन जातो. अशी तिची ती डिप्लोमॅटिक खेळी राहते. त्याचेही रेफरन्सेस आपण याच्यामध्ये बघूयात की हे कसं डील करायचं. लँड तुम्हाला घ्यायची, त्याच्यानंतर बरं युद्ध करायचं तर प्रत्येक वेळेस जे आहे जाऊन दुसऱ्याच्या छातड्यावर जे आहे 2 लाथा 2 बुक्की असं नाही आहे. आपल्याला जर कळतं की समोरचा बलवान आहे, आपण नाही हरवू शकत त्याला, तर मग त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या आहे तर त्या डील केल्या होत्या. आता याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी क्लिअर करून दिली होती की स्टेट सस्टेनेबली ग्रो झालं पाहिजे, म्हणजे ते ग्रोथ झालं पाहिजे. एकदम क्लिअर आहे. स्टेट जे आहे ते ग्रो होताना आपलं दिसलं पाहिजे बघा. ओके, स्टेट जर ग्रो नाही होणार तर मग ते पेरिश होऊन जाईल, संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणून जो राजा आहे तो राजा कसा पाहिजे, बलवान पाहिजे, सामर्थ्यशाली. त्यांनी ते स्टेट जे आहे ते अजून वाढवलं पाहिजे, त्यांनी अजून जमीन जी आहे ती ॲक्वायर केली पाहिजे. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं मंडल सिद्धांत. ओके, हे सगळं जर करायचं असेल आपल्याला तर स्टेट पॉवरफुल करायला काय पाहिजे, मंडल सिद्धांत जे आहे. ओके, मंडल सिद्धांत. ओके, आता हे प्रकरण काय आहे, मंडल सिद्धांताचे आहे. मंडल सिद्धांताशी संबंधित जर गोष्टी बघायच्या झाल्या तर याच्यात जो काही नेबर आहे तुमचा तो तुमचा नॅचरल एनिमी आहे किंवा तो मित्र पण असू शकतो तुमचा. आता हे तर क्लिअर आहे की हा कधीही आपल्याला त्रास देऊ शकतो, तो नॅचरल एनिमी त्या अर्थाने आहे. सो तुमचा जो नेबर असणार आहे बघा किंवा शेजारी राष्ट्र जे तुमचं आहे ते आयदर तुमचं काय असेल, एनिमी, आयदर काय असेल, फ्रेंड, किंवा काय असू शकतं, न्यूट्रल असू शकतं. ओके, अशा 3 गोष्टी आहे बघा. ओके, एक तर ते तुमचं शत्रू असेल, मित्र असेल, किंवा तुमच्या बाबतीमध्ये त्याला काही घेणं देणंच नाही, तटस्थ आहे ते, काहीही करा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी काही लोक जे आहेत. सो सिम्पली जे आहे एनिमी जे आहे बघा नेबरिंग स्टेटच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये जे आहे ना की युद्ध नावाची गोष्ट जी आहे ती महत्त्वाची आहे बघा. वॉर, आता वॉर तर करायचं आपल्याला. ओके, युद्ध तर करायचं आहे, हा एक मुद्दा असणार आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. एक जे आहे ते आहे पराक्रम. पराक्रम याचा अर्थ होतो डिरेक्ट वॉर, डायरेक्ट गेलो, मी बघितलं, मी जिंकलो, संपला विषय, पराक्रम. ओके, पराक्रम हे काय आहे, इट इज डिरेक्ट वॉर जे आहे, 1 to 1, मॅन टू मॅन, संपला विषय. ओके, डिरेक्ट वॉर. ओके, सेकंड वन जे आहे ते आहे कूट, कूटनीती असा शब्द ऐकला असेल बघा तुम्ही. ओके, कूट. आता एक कूट काय, कूटनीती म्हणजे काय, गोरिला वॉर जे आहे. ओके, इट इज ऑल अबाउट गोरिला वॉर. कूटनीती, गोरिला वॉर जे आहे बघा. ओके, गोरिला वॉर, डायरेक्ट वॉर है ना, गोरिला वॉर जे आहे. देन
तुष्निमा. ओके, तुष्निमा काय आहे? प्रॉक्झी वॉर. प्रॉक्झी वॉर म्हणजे नुसतं बघायचं त्याच्याकडं, जवळ सैन्य घेऊन जायचं त्याच्या बॉर्डरला, त्याला काय म्हटलं जातं? तुष्निमा. प्रॉक्झी वॉर. प्रॉक्झी खोटं खोटं युद्ध. पण हे कसं असतं? हुल देणं ज्याला म्हणतो ना आपण मराठीमध्ये, फक्त हुल देणं है ना. कबड्डी वगैरे कधी खेळला असाल तुम्ही तर कळलं तुम्हाला. करायचं काहीच नाही आपल्याला है ना, त्याच्याकडे बघायचं फक्त, 4 लोक घेऊन दबदबा निर्माण करणे, प्रॉक्सी वॉर. सो आता कसं असतं ना, डिरेक्ट वॉर कधी कराल तुम्ही? इफ यू हॅव दॅट इनफ पॉवर, तेवढी पॉवर तुमच्याकडे आहे, तुम्हाला कळतं आहे की मी याला ब्रेकडाऊन, नेल डाऊन करू शकतो, देन अँड देन ओनली यू कॅन गो फॉर अ डिरेक्ट वॉर. नाही तर काय होईल? आपली चटणी बनून जाईल तिथं. ओके. दुसरं आहे गोरिला वॉर. गोरिला वॉर जे आहे तर ते न समजू देता त्याच्यावर अटॅक करणं जे आहे. तुष्मिमा प्रॉक्सी वॉर. चालू ठेवायचं आपलं काहीतरी. ओके. सो त्या पद्धतीने गोष्टी करायच्या. आता हिच्यामध्ये जे आहे षडगुण नीती आणि वॉरसाठी सांगितली होती बघा. ओके, व्हॉट इज षडगुण नीती? ओके, हे क्लिअर झालं तुम्हाला? ओके, मंडल सिद्धांतमध्ये नेबर जे आहे, आता सगळ्यात मोठं चॅलेंज हेच असतं. द बिगेस्ट चॅलेंज काय आहे की हा माझा मित्र आहे का हा माझा शत्रू आहे, हे ओळखणं हे इतकं सोपं नाही. हे बिगेस्ट चॅलेंज आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये षडगुण नीती नावाची एक कन्सेप्ट आहे बघा. ओके, षडगुण नीती. षडगुण नीती. ओके. आता हे इंग्लिशमध्ये असंच आहे सगळं, म्हणजे लिहिताना असं टिपिकली जे आहे, किंवा याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता 6 फोल्ड पॉलिसी. ओके, षडगुण नीती और 6 फोल्ड पॉलिसी. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे असतं, सगळ्यात पहिलं ते असतं संधी. संधी असा शब्द तुम्ही हिस्ट्रीमध्ये ऐकला असाल बघा, की 2 राजांमध्ये संधी झाली. संधी. ओके. आता संधी कधी होते बघा. ओके, व्हेन यू नो दॅट युअर एनिमी इज स्ट्रॉंग. तुम्हाला माहित आहे की हा डेडलॉक आहे, याच्यात काही होऊ शकत नाही. संधी 2 गोष्टीमध्ये होऊ शकते. एक तर सिंपल आहे, तुमचा जो एनिमी आहे तो एनिमी कसा आहे? स्ट्रॉंग आहे. और तिथं कसल्याही पद्धतीचा डेडलॉक झालेला आहे. का आता ही सिच्युएशन काही सॉर्ट आउट होण्यासारखी नाही. मग त्या केसमध्ये काय केलं जातं? संधी विग्रह जो आहे. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी पुढची गोष्ट सांगितली, संधी कधीपर्यंत करायची आहे? जोपर्यंत तुम्ही शत्रूपेक्षा स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत. बरोबर. सो गणित एकदम क्लिअर आहे. जसा नेबर आपला नॅचरल एनिमी आहे तसे आपण नेबरचे नॅचरल एनिमी. डायरेक्टली डील करू शकत असाल करून घ्या. जर तुम्हाला असं वाटतं की नाही होते, झुलवत ठेवा त्याला. स्ट्रॉंग बना, त्याचे लूप होल शोधा, देन अटॅक हिम. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होता संधी मोडून टाका. हां, संधी म्हणजे करार. म्हणजे तिच्यामध्ये कसं असतं की चला बाबा 4 गोष्टी तुला, 2 गोष्टी मला. ते व्हिडिओ बघितले असतील ना, 2 तेरे 2 मेरे, है ना. संधी. समोरच्याला कळतंय नाही कळतंय आपला फायदा करून घेणं किंवा आपला तोटाही होऊ शकतो. पण एकदा स्वतःला तेवढं स्ट्रॉंग बनवलं की आपण त्याच्यासमोर उभं राहू शकतो, देन यू कॅन गो फॉर दिस. क्लिअर. नेक्स्ट वन, आसन. ओके, दुसरी कन्सेप्ट आहे आसन. ओके. आता आसन काय आहे तर जो काही शत्रू आहे आपला त्याच्या टेरिटरीवर आपली जी आहे तर ती आर्मी फोर्स उभी करून ठेवायची बघा. ओके. सो आसन जे असतं ना की तिथं जे आहे एक फोर्सेस जे असतील तर त्या एनिमी टेरिटरीवर आपल्या ठेवणं जे आहे बघा. ओके, फोर्सेस ॲट एनिमी टेरिटरी. आता बघा आपल्याकडे असं असतं ना की फॉर एक्झाम्पल डिफेन्समध्ये एखादं हेलिकॉप्टर आपल्याकडं आलं, एखादं शस्त्र आलं, हे आलं ते आलं, आणि ते आपण कुठं उभं केलं? पाकिस्तान बॉर्डरवर, चायना बॉर्डरवर वगैरे वगैरे असं असतं बघा. ते हेच आहे. ओके, की तिथं आपली फोर्स असली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल ह्या रशियाने युक्रेन बॉर्डरवर त्यांचं सैन्य उभं केलं होतं बघा. सुरुवातीला हे म्हटलं एक्सरसाइज आहे आमची. ओके, ते पण पुढंच आहे बघा. यन. ओके, किंवा यान. हे काय आहे तर
एकंदर एक्सरसाइज नियर एनिमी टेरिटरी जे आहे बघा, हे रशिया करत होतं. एक्सरसाइज नियर एनिमी टेरिटरी, शत्रूची जी सीमा आहे त्या सीमेवर आपलं सैन्य घेऊन जायचं आणि तिथं आपले जे काही तुम्हाला प्रात्यक्षिकं करायची ती करत राहा तिथं. तिच्यामुळे दोन गोष्टी होतात. एक, तिथं जर मोठ्या प्रमाणावर सैन्य असेल तर ते अलर्ट असतील, त्यांच्यावर प्रेशर असेल, ते प्रेशर बनवणं. दुसरं जे असेल की तिथं एक्सरसाइज करत राहा, कदाचित त्याला वाटेल की हां यांचं रुटीनच आहे, करत राहता तिथं, ते सोडून देईल. ते बेफिकर झालं की मग त्याच्यावर अटॅक करायचं. सो या दोन गोष्टी ज्या आहेत त्या पूरक आहेत. आणि हा सेम फंडा कुठं वापरला आहे? युक्रेन अँड रशिया. रशियाने युक्रेनच्या बॉर्डरवर लाखात सैन्य आणून बसवलं होतं. रशिया अटॅक करेल, रशिया अटॅक करेल. युक्रेन पण म्हटलं असं काही होणार नाही, है ना. त्यांना पण ती चावल लागलीच होती, पण हा फंडा तिथं वापरलेला आहे. म्हणून रिअली स्कॉलर ज्यावेळेस आपण म्हणतो बघा कौटिल्य किंवा चाणक्य, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागतं की हां ही व्यक्ती का एवढी महत्त्वाची आहे. त्याचं रिझन हे आहे की हे आजही अप्लाय होतं. ह्या ज्या पॉलिसीज किंवा हे जे फंडे त्यावेळेस सांगितले होते चाणक्यानी, ते आज लोक अप्लाय करतात बघा. ओके, सो तो हिच्यामध्ये बेसिक कन्सर्न आहे. त्याच्यानंतर जे आहे समश्रय जे आहे बघा. ओके, समश्रय. ओके, समश्रया. समश्रया काय आहे बघा. ओके, दुसऱ्यांबरोबर हात मिळवणी करणं जे आहे बघा. ओके, आता हे जे वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये शिकताय तिकडे GS मध्ये. ह्या वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2चा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये काय आहे, हिच्यामध्ये अशी गंमत आहे की असा प्रश्न विचारला जातो की हे सगळं घडवून आणण्याचा जो पाया रचला होता तो माणूस बिस्मार्क नावाचा एक माणूस आहे. तुम्ही हे ऐकाल, आता तुमचे हिस्ट्रीचे लेक्चर सुरू झाले, शिकाल त्याच्यामध्ये. सेम ऑब्जेक्टिव्हवाली लोक एकत्र आणायची बघा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही PSIR ऑप्शनल कोण कोण आहे, चला मग आपण आपला ग्रुप बनवू, बरोबर. मग समजा फॉर एक्झाम्पल एक इथं शिकतोय, एक दिल्लीत शिकतोय, दुसऱ्याचा अजून तिसरा क्लास आहे, त्याच्या 2 नोट्स मला मिळतील. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? PSIR ऑप्शनल. किंवा सिव्हिल सर्व्हिस, मग UPSC क्रॅक करायची आहे बाबा, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे एकदम. मग त्या सायमल्टेनियस याच्यातले ऑब्जेक्टिव्ह असणारी सिरियस लोक एकत्र आणणं. तसं जे आहे की याच्यामध्ये काय होतं, समश्रया जे आहे की जॉईन हँड्स विथ दोज हू हॅव सिमिलर ऑब्जेक्टिव्स. ओके, जॉईन हँड्स विथ दोज हू हॅव सिमिलर ऑब्जेक्टिव्ह. ओके, क्लिअर. जॉईन हँड्स म्हणजे ज्यांचे समान हेतू आहेत अशा राष्ट्रांशी, अशा व्यक्तींशी तुम्ही तुमचं संधान बांधू शकता. ओके, देन द्विधा भाव जे आहे, द्वैव भाव जो आहे हा पुढचा हिच्यामधला कन्सर्न आहे बघा. ओके, हिच्यामधला पुढचा जो कन्सर्न आहे तो आहे द्वैधा भाव जे आहे. ओके, हा D आहे, द्वैधा भाव. आता हिच्यामध्ये काय असतं बघा, है ना. फ्रेंडशिप विथ वन, एनिमी विथ अदर. एकाबरोबर मैत्री, एकाबरोबर शत्रू जे आहे. ओके, एकाबरोबर फ्रेंडशिप करा, एकाबरोबर एनिमी, शत्रुत्व पकडा. ओके, द्वैध भाव जे आहे बघा. ओके, आता एकतर कसं असतं बघा, आपल्याला तर एवढं करायचं आहे की एनी हाऊ लँड पाहिजे, स्टेट जे आहे, स्टेट हे स्ट्रॉंग झालं पाहिजे, राजा जो आहे तो अजून सामर्थ्यशाली झाला पाहिजे. मग याच्याकरता ह्या ज्या गोष्टी आहे हे करताना 4 उपाय पण त्यांनी सांगितले. एकदा जस्ट हे रिवाईज करून देतो. ओके, हिच्यामध्ये काय आहे, षडगुण नीती जे आहे हिच्यामध्ये सिम्पली त्यांनी सांगितलेलं होतं की एक जे आहे संधी करा, संधीमधून जे आहे तुम्ही गोष्टी वर्क करू शकता. विग्रह जे आहे, ओके, याच्यातला पुढचा जो होता ना एक 6 आहे ते संधी, संधी विग्रह असा शब्द जो आहे, मी जे म्हटलं तुम्हाला की एकदा का तुम्ही स्ट्रॉंग झालात देन तुम्ही संधी ब्रेक करू शकतात, तर हा दुसरा होता संधी विग्रह. संधी विग्रह म्हणजे काय, आता हे मराठीमध्ये पण शिकतो ना आपण, संधी विग्रह करणे जे आहे. सो संधी विग्रह म्हणजे काय, तुम्ही स्ट्रॉंग झालात की तुम्ही संधी काय करायची, ब्रेक करून टाकायची. ओके, त्याचा कार्यक्रम वाजवायचा शिस्तीमध्ये, हे चाणक्याने सांगितलेलं आहे. संधी, संधी विग्रह. असन, है ना, एनिमी टेरिटरीवर फोर्सेस उभ्या करणं. यान, एक्सरसाइज नियर
एनिमी टेरिटरी. एनिमी टेरिटरीच्या इथं एक्सरसाइजच्या समश्रय जे आहे बघा, जॉईंट हँड विथ दोज सिमिलर ऑब्जेक्टिव्ह वाल्यांबरोबर एकत्र या, एकाबरोबर मैत्री, एकाबरोबर शत्रुत्व, त्यातून गोष्टी वर्क करायचा. ही षडनीती आहे बघा, षडगुण नीती. किती आहे याच्यामध्ये? संधी, संधी विग्रह, आसन, यान, समश्रय आणि द्वैधा भाव जे आहे. क्लिअर? कन्फ्युजन कोणाला काय याच्यामध्ये आहे? ओके, नेक्स्ट वन. हां नाही, समश्रयामध्ये काय असतं की एकत्रित ऑब्जेक्टिव्ह असलेल्यांना जमा करत जातो. इथं जे आहे दुसऱ्या याच्यात तर एकीकडं शत्रुत्व, एकीकडं मैत्री, असा द्विधा भाव तिच्यामध्ये बघायला मिळणार. याच्यावर उपाय काय आहे बघा. उपाय त्यांनी जे सांगितलेलं आहे, साम, दाम, दंड, भेद जे आहे. आता हे सगळं आपण ऐकलेलं आहे कधी ना कधी. ओके, उपाय जे आहेत, ओके, उपाय और सोल्युशन आजच्या डेटमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, उपाय साम, दाम, ओके, भेद आणि दंड. साम, दाम, भेद अँड दंड. क्लिअर? साम, दाम, भेद आणि दंड. क्लिअर? आता याच्यामध्ये बघा, साम. साम जे आहे ते म्हणजे काय? पीस, शांततेच्या मार्गाने गोष्टी सॉर्ट आऊट करणं. साम काय? इट इज ऑल अबाउट पीस. शांततेच्या मार्गाने गोष्टी ज्या आहेत तर त्या सॉर्ट आऊट करा. ओके, साम जो आहे. नेक्स्ट म्हणजे आहे दाम जे आहे. दाम म्हणजे आता बघा, जर प्रत्येक वेळेस शांततेच्या मार्गाने गोष्टी सॉर्ट आऊट होतील का? नाही. कधीतरी शांततेच्या मार्गाने गोष्टी वर्क होऊ शकतात, कधी त्या नाही होणार. बरोबर? मग आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो येतो तो असतो दाम. पे इकॉनॉमिकल प्राइस. ओके, सो तुम्हाला जे आहे काहीतरी कंपन्सेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये, इकॉनॉमिकली, आर्थिक तिच्यामधून जे आहे गोष्टी वर्क करा तुम्ही. ओके, आता सिंपल कसं असतं ना, तुम्ही बघा, रस्त्यावर समजा एखादा ॲक्सिडेंट झाला. ओके, 2 लोकांचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे 2 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला. एका गाडीचं नुकसान झालेलं आहे. ज्याची चूक होती त्याने एकतर चर्चेतून ठीक आहे बाबा असं घडू शकतं, एवढे समंजस लोक असले तर ते होईल, शक्यता कमी आहे आजच्या डेटमध्ये. तेव्हाही ती शक्यता कमी होती थोडीफार, म्हणून पुढच्या गोष्टी पण सांगितल्या. जर तुमच्याच्याने एखाद्याच्या गाडीचं नुकसान झालं, एखाद्याच्या घराचं नुकसान झालं, तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्ही बॉल मारला, एखाद्याची खिडकी फुटली. ओके, सो त्या केसमध्ये काय आहे की ठीक आहे, लहान मुलं आहे, होतं, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या घरात पण आहेत लहान मुलं, तुमच्या घरात आहे, किंवा आम्ही लहान होतो तेव्हा तुमच्या 4 काचा फोडल्या होत्या, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. कूल, संपला विषय. ते म्हटलं नाही, तुमच्या पोराने आमच्या खिडकीची काच फोडली, भरून पाहिजे. पे इकॉनॉमिकल प्राइस. क्लिअर? भेद. आता भेद जो आहे ती गोष्ट काय आहे की लॉजिकली गोष्टी तुम्ही डील करू शकता का? चर्चेतून त्याला जे आहे एक पीसफुल आहे, लॉजिक जे आहे, काहीतरी जे आहे की ठीक आहे बाबा, आता जे याच्यामध्ये मी माघार घेतो, तुला हे देतो, उद्या तू मला हे दे, मी हे करून देईल, किंवा ठीक आहे आमच्याच्यानी हे झालं आहे किंवा हे आम्हाला पाहिजे, पण त्याच्या मागचं लॉजिक आम्ही तुला समजून सांगतो वगैरे वगैरे वगैरे. लॉजिकली काही होत आहे का बघा. तर्क. ओके, तर्काचा वापर करून गोष्टी वर्क करता येतात का ते बघणं. तरी नाही झालं तर मग सगळ्यात शेवटी काय आहे? दंड. आणि मग तिथं काय येणार? फोर्स. ओके, सो तिथं येणार फोर्स जो आहे. आता ही दंडनीती जी आहे, आपलं जे सगळ्यात पहिलं सेशन होतं PSIRचं, तिच्यात दंडनीतीचा रेफरन्स दिला होता मी सगळ्यात फर्स्ट सेशन, जे सिलेबस सुरू झाल्यानंतरचं. पेपर बाजूला होते, आफ्टर सिलेबस. दंडनीती. ओके, आता तुम्हाला एवढं तर क्लिअर झालं. आता दंड कधी द्यायचा आपल्याला? साम, दाम, भेद जर वर्क नाही आलं तर ते दंड. आताची सिच्युएशन काय आहे? डायरेक्ट दंड, है ना. कुणी ऐकून घ्यायला तयार नाही, तर तसं ते होता कामा नाही. सो दंडनीती जी आहे बघा, दंडनीती. ओके, आता ही जी दंडनीती आहे तर हे काय कशा पद्धतीने तुम्ही वर्क केलं पाहिजे बघा. एक तर यांनी हे क्लिअर करून दिलं होतं की रिलिजन आणि पॉलिटिक्स हे काय पाहिजेत? वेगवेगळे पाहिजेत बघा.
ओके, एकतर हे करत असताना एक सिंपल गोष्ट आहे की रिलिजन अँड पॉलिटिक्स. ओके, याला तुम्ही वेगवेगळं ठेवा बघा, डिफरन्शिएट करा, डिस्टिंक्शन क्लिअर करून दिलेला होता बघा. सो रिलिजन इज इम्पॉर्टंट इन अ सोशल लाईफ. रिलिजन, धर्म जो आहे तो तुमच्या सामाजिक जीवनामध्ये महत्त्वाचा आहे बघा. आपल्या डे टू डे लाईफमध्ये धर्म जो आहे तर तो महत्त्वाचा आहे. धर्मानुसार कितीतरी गोष्टींचं आचरण आपण करत असतो, असा हा मुद्दा आहे बघा. ओके, आणि याच्यातूनच जे आहे पुरुषार्थ जे आहेत, जे सुरुवातीला आपण बघितले ते पुरुषार्थ पण तिच्यामध्ये धर्मातून जन्म घेतात. सो बेसिकली जे आहे रिलिजन हे सोशल लाईफचं एक खूप महत्त्वाचं महत्त्व आहे बघा. सामाजिक जीवनामध्ये धर्माचं महत्त्व भरपूर आहे. त्याच्यामध्येच पुरुषार्थ नावाची जी कन्सेप्ट आहे बघा, पुरुषार्थ. ओके, जे आता आपण बघितले, कुठले कुठले बघितलेत? धर्म, अर्थ, काम, मोक्ष जे आहे. सो त्या गोष्टी ज्या आहेत. ओके, आता हे सगळं करत असताना जे आहे वाय कौटिल्य प्रपोज द दंडनीती. आता ही दंडनीती त्यांनी का प्रपोज केली, त्याचं रिझन असं आहे की 4 पर्पज यांनी दिलेत बघा दंडनीतीचे. द फर्स्ट वन, ॲक्विजिशन ऑफ अनॲक्वायर्ड. आठवतं तुम्हाला, शिकलो होतो आपण हे. ओके, सिम्पली जे आहे की सगळ्यात पहिला मुद्दा याच्यात आहे ॲक्विजिशन ऑफ अनॲक्वायर्ड. ओके, जे तुम्ही ॲक्वायर केलेलं नाही आहे त्याला ॲक्वायर करा, त्याच्यासाठी जे आहे ॲक्विजिशन ऑफ अनॲक्वायर्ड जे आहे बघा. ओके, सो ती एक बाब आहे. दुसरी गोष्ट जी आहे, जे ॲक्वायर्ड केलं आहे तुम्ही त्याचं प्रिझर्वेशन जे आहे तर ते केलं पाहिजे. ॲक्विजिशन जे आहे त्याचं काय करायचं, दुसरा मुद्दा प्रिझर्वेशन. ओके, जे आपल्याकडं आहे ते सांभाळता आलं पाहिजे आपल्याला, है ना. ते असतं ना मूवीमध्ये, जमीन विकायची नसते, कसायची असते. ओके, म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे काही दिलं आहे तुमच्या हातामध्ये ते तुम्ही विकू नका, ते तुम्ही काय करा, त्याचं प्रिझर्वेशन करता आलं पाहिजे बघा. ऑगमेंटेशन ऑफ प्रिझर्व, त्याला अजून जर तुम्हाला मोठं करता आलं, सामर्थ्य देता आलं, ते तुम्ही करू शकता बघा, ऑगमेंटेशन जे आहे. ओके, हा फर्स्ट लेक्चरमध्ये दंडनीती शिकवलं होतं मी, तिथंच हा मुद्दा होता. ऑगमेंटेशन जे आहे त्याचं वर्धन करता येईल का तुम्हाला, वाढवता येईल का त्याला, ते बघा. आपल्याकडं गणित कसं असतं, 4 एकर विकायची आहे, है ना, मग तिच्यातून गाडी घेतो, बंगला घेतो, है ना, 2 घोडे घेतो, 2 उंट घेतो, आम्ही दोघं फिरत जाऊ तिच्यावरून, तुम्ही बघत जा आम्हाला. सो ॲक्विजिशन ऑफ अनॲक्वायर्ड, आणि जे ॲक्वायर केलेलं आहे त्या ॲक्वायर केलेला प्रिझर्व करणं, जे प्रिझर्व केलेलं आहे त्याला वाढवणं, त्याचं संवर्धन केलेलं आहे त्याला काय करायचं, परत वाढवायचं. आणि फेअर डिस्ट्रीब्युशन जे आहे हा एक हिच्यामधला लास्ट मुद्दा होता, फेअर डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे जर उद्या हे डिस्ट्रीब्यूट करायची वेळ आली तर ते कसं असलं पाहिजे, फेअर. ओके, ज्यांना कुणाला तुम्ही हे देणार आहात त्या लोकांना हे तुम्ही खूप प्रॉपरली जे आहे तर ते दिलं पाहिजे. फेअर डिस्ट्रीब्युशन, असं नाही एकाला जास्त दिलं एकाला कमी दिलं. सो डिस्ट्रीब्युशन शुड बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट. ओके, मेरिटच्या बेसिसवर झालं पाहिजे. असं तुम्ही याला डील करू नका, असं साधं सरळ सिंपल याचं गणित आहे. सो दंडनीतीमध्ये ॲक्विजिशन ऑफ अनॲक्वायर्ड, त्याचं प्रिझर्वेशन, त्याचं ऑगमेंटेशन आणि फ्री डिस्ट्रीब्युशन, याच्याकरता त्याने जे आहे दंडनीती जी आहे ती सांगितली होती. हे कधी होऊ शकतं, वेन प्रिन्स इज स्ट्रॉंग अँड डिसिप्लिन. बघा, राजा कसा असला पाहिजे तर तो स्ट्रॉंग आणि डिसिप्लिन असला पाहिजे, बरोबर. सो बेसिकली जे आहे हे होण्यासाठी त्याने 2 गोष्टी सांगितल्या आपल्याला, की जो प्रिन्स आहे तो कसा पाहिजे, स्ट्रॉंग, अँड सेकंड वन डिसिप्लिन. ओके, शिस्त. आजही बघा तुम्ही जी सक्सेसफुल लोक तुम्हाला दिसतात, कुठलीही सक्सेसफुल व्यक्ती घ्या कुठल्याही क्षेत्रातली, ते डिसिप्लिन्ड असतात बघा, बरोबर. असं नाही की मग रात्री 2 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत वेब सिरीज बघितली, सकाळी 12 वाजता उठलो आणि मग 2 वाजता आंघोळ करून जेवलो, परत झोपलो, असं ते नाही आहे. डिसिप्लिन असली तर तुम्ही काही गोष्टी अचीव करू शकता. आणि हे सगळं अचीव करण्यासाठी त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे. हे जे आहे ना, जे ॲक्वायर्ड नाही आहे ते ॲक्वायर करायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागेल.
तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे, मेंटली ॲज वेल ॲज फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे तिथं. प्रिझर्वेशन, ऑग्युमेंटेशन ती गोष्ट, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली आहे ती मिळवलेली गोष्ट पण टिकवण्यासाठी तुम्हाला जे आहे एफर्ट्स लागतात बघा. नाही तर दुसरं कोणतरी येईल. लँड आजच्या डेटमध्ये पण मॅटर करते है ना. एखादा प्लॉट तुम्ही घेतला आणि दुसराच त्याच्यावर येऊन घर बांधून मोकळा होतो बघा. कब्जा करणे. तुम्ही इनफ तेवढं स्ट्रॉंग पाहिजे की तुमची जमिनीवर दुसरा कोणी कब्जा करणार. आज आपल्याला बघायला भेटतं त्या केसेस. जे तुमच्या हातात आहे ते तुम्हाला प्रिझर्व करता आलं पाहिजे, ते संवर्धन करता आलं पाहिजे, ते वाढवता आलं पाहिजे. ते फेअर डिस्ट्रीब्युशनचा मुद्दा येईल तेव्हा पण तुम्हाला जे आहे त्या. अदरवाईज काय झालेलं आहे बघा, तुम्ही मुघलांमध्ये आपण बघू शकतो. ते मुघलांमध्ये काय झालं, किंवा मुघल काय सगळेच म्हणजे लाईनीने तुम्ही जर बघितलं, वीक राजा आला की काय झालेलं आहे, त्याला संपवलेलं आहे समोरच्याने, आणि तो स्वतः त्या सिंहासनावर आरूढ झालेला आहे. मग हिच्यामध्ये त्याचा सरदार असू शकतो, त्याचा मुलगा असू शकतो, त्याचा जावाई असू शकतो, सगळे ते बघितलेले आहे. आम्ही तो आपणोने लुटा, ते याने सांगितलेलं आहे. नेबर इज अ नॅचरल एनिमी. तिच्यामुळे तुम्ही हे क्लिअर पाहिजे, तुम्ही तितकं स्ट्रॉंग पाहिजे, अदरवाईज गोष्टी वर्क होत नाही. ओके. सो बेसिकली जे आहे स्ट्रॉंग अँड डिसिप्लिन जे आहे बघा. ओके. ह्या दोन गोष्टी, शिस्त तुमच्याकडे असावी, आणि दुसरं जे आहे तुम्ही सामर्थ्यवान स्ट्रॉंग असला पाहिजेत. राजा. ओके. कुणाबद्दल आहे सगळं, प्रिन्स, राजकुमार, राजा, त्याच्याबद्दल जे आहे बघा. सो तो एक बेसिक हिच्यामध्ये मुद्दा आहे. आणि यामध्ये एक साधा सरळ सिंपल गोष्ट आहे की राजा जर इतका स्ट्रॉंग आणि डिसिप्लिन्ड असेल तर ऑबियसली त्याच्या जनतेला तो प्रोटेक्ट करू शकतो, त्याच्या जनतेचं तो वेलफेअर करू शकतो. आणि जर असं होणार असेल तर मग त्याच्या तुलनेमध्ये जे आहे काही गोष्टी ज्या आहेत, अर्थ हा मुद्दा तिथं आहेच तर तो देतो. मग राजाला जे आहे तर त्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते देतील इन द फॉर्म ऑफ टॅक्स वगैरे जे आहे. ओके. असे सगळे रेफरन्सेस तुम्हाला जे आहे तर ते मिळत जातात बघा. सो आता एकतर जे आहे कौटिल्याने राजेशाहीला जे आहे बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूशन मानलं होतं बघा. ओके. मोनार्की जे आहे तर त्याला जे आहे त्यांनी बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूशन मानलेलं आहे बघा. मोनार्कीला जे आहे राजेशाही त्यांनी म्हटलेलं आहे. स्टेटबद्दल त्याचं आहे की नाही ती आवश्यक बाब आहे. ओके. आवश्यक गोष्ट आहे, ते असेल तर गोष्टी वर्क होतील. हा तिच्यातला सिंपल मुद्दा आहे बघा. ओके. बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूशन मोनार्की जे आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे या सर्व हिच्यामध्ये आपण पुरुषार्थांचा पण विचार करताना अर्थ हा मुद्दा तिच्यामध्ये राहतोच बघा. सो फंक्शन ऑफ स्टेटच्या बद्दल त्याचं काय म्हणणं आहे, किंवा स्टेट जे आहे ना प्रॅक्टिकल नेसेसिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. जसा मोनार्की आहे की ही बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूशन आहे, द सेम वे स्टेटच्या बाबतीमध्ये त्याचं काय म्हणणं आहे की प्रॅक्टिकल नेसेसिटी जे आहे बघा. ओके. प्रॅक्टिकल नेसेसिटी कारण ते जे आहे तुम्हाला पाहिजे बा, प्रॅक्टिकली ती गोष्ट अत्यावश्यक आहे स्टेट किंवा राज्य जे आहे ते. ओके. सो एकतर जे आहे ना सुरुवातीचं कसं होतं बघा, एकतर मत्स्य न्याय नावाची एक गोष्ट होती बघा, ती पण आपण शिकलो होतो तिथं. जो स्ट्रॉंग असतो तो त्याला वीकला खाऊन घेतो हा ना. मी तुम्हाला तेव्हा एक एक्झाम्पल पण दिलं होतं. आम्ही जेव्हा नवोदयमध्ये होतो तर तिथं आम्हाला ज्या वस्तू मिळायच्या है ना, प्लेट, बेडशीट, त्याचं जे स्टोअर असतं ते जे स्टोअर कीपर होते ते वराडे काका म्हणून होते. आणि ते वराडे काका नेहमी म्हणायचे, त्यांचा एक फिक्स डायलॉग होता, बडी मछली छोटी मछली को खाती है. नेहमी ऐकवायचे ते, बडी मछली छोटी मछली को खाती आहे. आम्हाला हसू यायचं. 6वी 7वी 8वीत होतं आम्ही है ना. त्यांचं नेहमीच राहायचं. दर महिन्याला सामान घ्यायला जायची पोरं है ना, साबण, तेल, मग ते सांगायचे बडी मछली छोटी मछली को खाती आहे. ते काय आहे, लॉ ऑफ फिशेस, मत्स्य न्याय. ओके. मत्स्य न्याय जे आहे, जो काही स्ट्रॉंग असणार आहे बघा तो प्रेड ऑन वीक आहे ना. नो वन हॅड सिक्युरिटी, कोणालाही सिक्युरिटी नाही. मत्स्य न्यायामध्ये काय आहे, नो वन हॅव सिक्युरिटी, कुणालाही सिक्युरिटी नाही. जो स्ट्रॉंग आहे तो काय करणार, वीकवर जगणार, त्याच्यावर अटॅक करणार. आणि हा स्ट्रॉंग जो असणार त्याला अजून कोणीतरी तिथं चॅलेंज करेल बघा. सो कुणालाही सिक्युरिटी नाही. मग राजा आल्यानंतर जे आहे हे गणित बदलतं बघा. ओके.
लोक या परिस्थितीला कंटाळलेली होती आणि मग तिच्यामधून जे आहे असं सांगितलं जातं की सूर्याचा जो पुत्र आहे वैवस्वत मनू, त्याला राजा बनवलं लोकांनी. ओके, हे सगळं जे चालू होतं ना, आता ऑबियसली प्रत्येकाला त्रास आहे, कुणाला सिक्युरिटी नाही म्हटल्यानंतर काय झालं, मग लोक जी वैतागली होती त्यांनी कुणाला राजा बनवलं, त्यांनी जे आहे सूर्याचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे वैवस्वत मनू, याला राजा बनवलं. आणि याला राजा बनवून जे आहे की 1/6 फूड ग्रेन आम्ही तुला देऊ, तू आमचं रक्षण करायचं. ओके, अशी स्टोरी सांगितली जाते. 1/6 फूड ग्रेन जे आहे. ओके, टॅक्स. आता राजा पण जर कामाला जायला लागला तर मग कोण बघल ना काही. सो राजाची व्यवस्था चालली पाहिजे म्हणून काय 1/6 फूड ग्रेन जे आहे ते तुम्ही राजाला द्या. आणि राजाला 1/6 फूड ग्रेन जर तुम्ही दिले तर तिच्यातून गोष्टी अशा पद्धतीने होतात बघा. सो हा याच्यामध्ये एक बेसिक मुद्दा आहे. ओके, सो राजाचं मग काम काय बघा. सो ऑबियसली सिक्युरिटी राजा तुम्हाला कशापासून देणार, तर 8 टाईप्स ऑफ नॅचरल कॅलॅमिटी जे आहे, 8 प्रकारची नैसर्गिक आपल्याला जे आहे तर ती जी काही संकट आहे तिच्यापासून राजा तुम्हाला वाचवणार. हे क्लिअर झालं तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे 8 नॅचरल कॅलॅमिटी जे आहे बघा. ओके, 8 नॅचरल कॅलॅमिटी. आता 8 नॅचरल कॅलॅमिटी जे आहे तर तिच्यामध्ये काय काय बघा. एक फर्स्ट वन फायर. ओके, अग्नी. राजा तुमचं रक्षण कशापासून करणार, फायर, अग्नी. सेकंड वन इज फ्लड. आज पण करतो का बरं राजा रक्षण. आजचं जे गव्हर्नन्स आहे या गव्हर्नन्सचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे अग्निशामक दल आहे, बरोबर. हे रिलिव्हंट आहे आजच्या डेटमध्ये. आग लागल्यानंतर जे आहे फोन करा, गाडी येणार बघा, ती सगळी आग विझवून जाईल. ओके, फायर. फ्लड आजच्या डेटमध्ये आहे का बरं. फ्लडपासून आपल्याला नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, पूर आला, पूरजन्य परिस्थिती आली ते लगेच येतात बघा, फ्लड जे आहे. देन इपिडेमिक, आजार वगैरे काही जर परिस्थिती आली तर तिच्यातून जे आहे कोविड अँड ऑल दॅट, इपिडेमिक सिच्युएशन असेल. फेमाईन, उद्या जर अशी परिस्थिती आली बघा की तुम्हाला जे आहे दुष्काळ पडलेला आहे, खायला अन्न नाही आहे, तर त्या केसमध्ये राजा तुमची तिथं पण जे आहे हेल्प करणार. देन रॅट्स, आता उंदरांचा उच्छाद जो आहे ना, अन्न धान्य त्याची नासधूत असेल, माणसाला पण चावतात बघा ते. ओके, चावतात का, चावलाय तुम्हाला उंदीर है ना, उंदीर चावतो पण जे आहे ते. स्नेक्स, ओके, सापापासून रक्षण जे. आता त्या काळामध्ये यांचं प्राबल्य जास्त होतं बघा, कारण आता स्नेक्स तेवढं तुम्हाला प्रमाण नाही जाणवत, तरी सर्पमित्र भरपूर व्हिडिओ टाकतात आजकाल. पण त्यावेळेस कसं होतं, जंगलं जास्त होती, तिच्यामुळे प्राणी जास्त होते. सो सापापासून जे आहे. त्याच्यानंतर टायगर, ओके, वाघ. ओके, टायगर. तर त्या काळात पण जर एखादा वाघ आला तर मग त्याला आयदर शिकार करा, त्याची लोकांना वाचवा. लास्ट वन इव्हिल स्पिरिट्स जे आहे बघा. म्हणजे काय, इव्हिल स्पिरिट्स, हां, मायावी शक्ती वगैरे जे असेल बघा, हा ना, भगनी भागोदरी ओम फट स्वाहा. ओके, सो फायर, फ्लड, इपिडेमिक, फेमाईन, रॅट्स, स्नेक्स, टायगर, इव्हिल स्पिरिट्स. ओके, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की किंग शुड प्रोटेक्ट हिज सिटिझन्स. ओके, यांच्यापासून. दुसरं होतं बघा सेफ्टी ऑफ विमेन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आजच्या डेटमध्ये आज जो कळीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजला किंवा भारतात गाजतो आहे, सेफ्टी ऑफ विमेन, तोही मुद्दा याच्यामध्ये होता. सेफ्टी ऑफ हर प्रॉपर्टी, है ना, संपत्ती तिची, हा पण मुद्दा होता बघा. सो नेक्स्ट वन जे आहे इथं ते काय आहे, सेफ्टी ऑफ विमेन. ओके, सेफ्टी ऑफ विमेन. नेक्स्ट वन हिज प्रॉपर्टी, हर प्रॉपर्टी. ओके, प्रॉपर्टी टू, सेफ्टी जे आहे, संरक्षण, है ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या बघा. आता तुम्हाला कळणार कसं की कुठं काय चालू आहे, तर त्याच्याकरता काय असणार आपल्याकडे, स्पाईस म्हणजे गुप्तहेर जे आहे बघा. ओके, स्पाय असतात. ही जी यंत्रणा असेल बघा तर ती तुम्हाला सांगेल गुप्तहेर जे आहेत, स्पाय. एक था टायगर. ओके,
सो स्पाय जे आहेत ते तिथं पाहिजे. सो किंगचं जे डिफेन्सचं फंक्शन आहे बघा, त्याने 3 याच्यामध्ये डील करून दिलेलं आहे. फर्स्ट वन डिफेन्स कुठून कुठून, एक्सटर्नल ॲग्रेशन आजही आहे बघा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे, जर आपले जे स्टेट्स आहेत तर त्यांचं रक्षण कोण करतं, केंद्र जे आहे. कुणापासून, एक्सटर्नल ॲग्रेशनपासून जे आहे. सो इथं जे आहे सिम्पली राजाचे जे डिफेन्स रिलेटेड ड्युटीज आहेत बघा, तिच्यामध्ये जे आहे ना डिफेन्सचे जे फंक्शन्स आहेत 3 याच्यामध्ये दिसतात तुम्हाला. सगळ्यात पहिलं जे आहे बघा है ना, एक्सटर्नल एनिमी. ओके, एक्सटर्नल एनिमी जे आहेत त्याच्यापासून जे आहे रक्षण करणं जे आहे बघा. ओके, सेकंड वन जे आहे की मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर इन युअर स्टेट. चला कधी एक्सटर्नल करतील पण कधी लॉ अँड ऑर्डर आपल्या इथलीच गडबडली. फॉर एक्झाम्पल मणिपूर इज देअर. मणिपूरमधली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आपण एवढ्या दिवसापासून बघतोय. सो सिम्पली जे आहे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन स्टेट. ओके, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन स्टेटमधली. देन नॅचरल कॅलॅमिटी, तिसरा जो मुद्दा आहे तो नॅचरल. जर उद्या अशी निसर्गाच्या ह्याच्यातून जर काही घटना घडली अप्रिय तर तो मुद्दा तिथं राहील. थर्ड वन इज नॅचरल कॅलॅमिटी. ओके, सो नॅचरल कॅलॅमिटीचा रेफरन्स याच्यामध्ये राहील बघा. सो ओव्हरऑल जे आहे ना, एकतर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये यांनी हे क्लिअर करून दिलं आपल्याला की राजा कशा कशा पद्धतीने काम करेल. याला तुम्ही आजच्या डेटमध्ये असंच असं अप्लाय करता बघा. आपण असंच अप्लाय करतो इफ वी सी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया है ना. सो आपल्याला हे एक्सटर्नल ॲग्रेशन, कुणी बाहेरून जर अटॅक केला तर त्यांच्यापासून संरक्षण करणं. दुसरा मुद्दा आहे की जर कुणी इंटरनल लेवलला जर डिस्टर्ब करत असेल त्याच्याबद्दल बघणं, लॉ अँड ऑर्डर. द थर्ड वन इज नॅचरल कॅलॅमिटी. ओके, आता एकतर जे आहे की जो राजा असतो त्याच्यामध्ये ॲरोगन्स नसला पाहिजे. ओके, राजा जो आहे त्याच्यामध्ये ॲरोगन्स नसावा. राजाने जाणून घेतलं पाहिजे की काय दुःख आहे त्याच्या प्रजेचं. त्याच्यात कसल्याही पद्धतीने जे आहे ॲरोगन्स असता कामा नये. ॲरोगन्स कशातून येतो बरं, है ना, पॉवर जे आहे ना तुमच्या हातात जर ते आलं. सो मीन वाईल जे आहे एक इश्यू होता, म्हणजे आम्ही असं जस्ट डिस्कस करत होतो. तिथं एक खूप एक्सपिरियन्स असणारे पोलीस अधिकारी पण होते आणि आपल्याकडं बरीचशी लोक सेल्फ डिफेन्स करता गन वगैरे ठेवतात बघा, लायसन्स गन. मग त्यांनी आम्हाला तिच्यावर जे काही एक्सप्लेनेशन दिलं की ज्यावेळेस एखादी व्यक्ती गन बाळगते किंवा ती गन घेते, लायसन्स गन जी आहे, तर हळूहळू तुमचं बिहेवियर तसं होत जातं. कारण तुमच्याकडे ती पॉवर आली आहे, तुमच्याकडे ते शस्त्र आलेलं आहे. म्हणजे उद्या तुम्ही एखाद्याला नेल डाऊन कराल त्याचा वापर करू शकता. तुमच्या स्वभावामध्ये तो ॲरोगन्स येत जाईल, तुमच्या स्वभावामध्ये जे आहे ती गोष्ट येत जाणार बघ. म्हणून UPSC मेन्स 2024 एसे पेपर हाच प्रश्न इथिक्समध्ये ऑलरेडी विचारून झालेला आहे की जर तुम्हाला एखाद्याचं कॅरेक्टर जज करायचं असेल, गिव्ह हिम अ पॉवर. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर बघायचं असेल ना तुम्हाला तर त्याला पॉवर द्या तुम्ही, मग तुम्हाला लक्षात येईल की त्याचं कॅरेक्टर कसं आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीला पॉवर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅरेक्टर लक्षात येत नाही. ओके, म्हणजे जे बिलकुल झुकून चालणारे असतील त्यांना जर पॉवर मिळाली तर ते कितींना झुकवतील हे पॉवर मिळाल्यावरच कळू शकतं. असा तो सिंपल मुद्दा आहे बघा. एकतर जे आहे, एकतर राजाकडं जे आहे ह्या गोष्टी फार क्लिअर असणं गरजेचं आहे बघा. त्याच्याकडं ॲरोगन्स कुठल्याही ह्याच्यामध्ये जे आहे तर तो नसावा. एक ॲडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन खूप प्रॉपर असलं पाहिजे तर ॲडमिनिस्ट्रेशन वर्क होतं. सेल्फ कंट्रोल तिथं असला पाहिजे. ओके, अदरवाईज बघा राजाकडे सैन्य आहे, राजाकडे पॉवर आहे, राजा कुणालाही भस्मसात करू शकतो. सो सेल्फ कंट्रोल शुड बी देअर. जर एज्युकेशन आणि सेल्फ कंट्रोल असेल तर एक चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही उभं करू शकता. म्हणून कौटिल्य हा इथिक्ससाठी पण महत्त्वाचा आहे. कौटिल्य जो आहे तो इथिक्समध्ये पण महत्त्वाचा आहे की ॲडमिनिस्ट्रेशन, GS2, ब्युरोक्रेसी, करप्शनकडे पण जाऊ बघा. कौटिल्याने करप्शनबद्दल काय म्हटलेलं आहे.
ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे की आपल्याला एक रिस्पॉन्सिबल प्रशासन जे आहे ते निर्माण करायचं आहे। याच्याकरता तुम्हाला जे आहे मटेरियल वेलबिंग पण लागणार, म्हणजे तुमच्याकडे जे आहे भौतिक गोष्टी पण असल्या पाहिजे। द सेकंड वन इज कल्चरल वेलबिंग तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमची संस्कृती जी आहे तिचा तुम्ही चांगला जो आहे वापर करणं, तिचं जे आहे जपणूक करणं, संवर्धन करणं। आणि द लास्ट वन इज स्पिरिच्युअल वेलबिंग, ते पण महत्त्वाचं आहे बघा, आध्यात्मिक, हा ना, स्पिरिच्युअल वेलबिंग जे आहे। सो मटेरियल, कल्चरल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या असल्या पाहिजेत, हे इथं म्हटलेलं आहे बघा। ओके, सो बेसिकली जे आहे की आपली ड्युटी आहे सर्व ह्युमन बिंगची टू मेंटेन द धर्म जो आहे तो टिकवला पाहिजे, ही आपली सर्वांची जी आहे ड्युटी आहे बघा। त्याच्यानंतर जे आहे हजबंड वाईफ, फादर सन यांचे रिलेशन्स जे आहेत तेही खूप चांगले मेंटेन झाले पाहिजे, म्हणजे तो रिलेशनवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे बघा। रिलेशनशिप बिटवीन जे आहे, ओके, रिलेशनशिप जी आहे तर ती खूप प्रॉपर असली पाहिजे। मग तिच्यामध्ये हजबंड वाईफ असेल बघा, त्याच्यानंतर जे आहे फादर सन असेल। आजच्या डेटमध्ये आपल्याला हिच्यामध्ये पण जे आहे तर गोष्टी टोकाच्या बघायला मिळतात बघा। मग हिच्यामध्ये एकच मुद्दा असतो, तो म्हणजे काय, मटेरियल गोष्टींचा मेन मुद्दा असतो, आणि काही ठिकाणी भावनिक मुद्दे पण असतात। ओके, सो त्या गोष्टी तिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात बघा। आता हे सर्व करत असताना जे आहे कौटिल्यानी एक वेलफेअर स्टेट जे आहे त्याचा विचार केला होता, की राजाने जे आहे त्याच्या जनतेचं जे आहे दुःख समजून एक वेलफेअर स्टेट जे आहे निर्माण केलं पाहिजे। आणि ते वेलफेअर करत असताना मग तिच्यामध्ये कशाचा विचार आहे, तर हे वेलफेअर करत असताना यामध्ये जे आहे जे काही जे आहे बघा डेस्टिट्यूट म्हणजे वीकर सेक्शन जो आहे, ओके, वीकर सेक्शन, ओके, त्याच्यानंतर जे आहे प्रेग्नंट विमेन बघा। आता चाणक्याचं जे काय आहे बघा त्याचे जे बारकावे आहेत, महिलांच्या बाबतीत सुरक्षा, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे इश्यू, प्रेग्नंट महिला ज्या आहेत, ओके, न्यूली बॉर्न चिल्ड्रन जे आहे बघा नवजात शिशु, त्याचा पण विचार केलेला आहे याच्यामध्ये, न्यूली बॉर्न, ओके, चाइल्ड जे आहे ना, वेलफेअरच्या दृष्टीने गोष्टी केल्या पाहिजे। ऑर्फन्स जे अनाथ आहेत, ज्यांना कुणीही नाही आहे, त्यांचा कोण आहे शेवटी राजा जे काही आहे त्यांनी बघितलं पाहिजे की काय करायला पाहिजे बघा। ओके, सो जे काही वृद्ध आहेत यांच्या सर्वांकरता जे आहे एल्डरली काय असलं पाहिजे, इथं सोशल सिक्युरिटी असते का बरं आजच्या डेटमध्ये? सोशल सिक्युरिटी वी हॅव नंबर ऑफ स्कीम्स, है ना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना। आत्ता सध्या सप्टेंबर चालू आहे ना, आता सप्टेंबर महिना काय आता, सकाळी लेक्चर बघितलं का तुम्ही, पोषण माह, है ना, 8th पोषण माह, सिन्स 2018 वी आर सेलिब्रेटिंग पोषण माह, सप्टेंबर ऑफ एव्हरी इयर। तिच्यात काय आहे, न्यूली बॉर्न त्याचं जे आहे केअर करा, आईची केअर कशी करायची, ओके, ऑर्फनसाठी आपल्याकडे पॉलिसीज आहेत, एल्डरली पॉलिसीज आहे, वृद्धांसाठी धोरणं आहेत आपल्याकडं, ओके। सो हे वीकर सेक्शनसाठी आपल्याकडे पॉलिसीज आहेत बघा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, एनिथिंग जे आहे ते तुम्हाला आजच्या डेटमध्ये जो आहे ना तो चाणक्य असा जिवंत दिसतो आपल्याला आपल्या प्रशासनामध्ये, आणि हे त्यांनी दिलेलं आहे बघा। ओके, आता एकतर जे आहे मॅरेजबद्दल त्यांनी जे आहे काही गोष्टी केलेल्या होत्या, आणि ते सांगितलेलं होतं की डिझॉल्युशन ऑफ मॅरेज। आता बघा लग्न ही संस्था जी आहे, विवाह संस्था, या विवाह संस्थेमध्ये पण त्यांनी त्यावेळेस हा विचार करणं की जर 2 लोकांना एकत्र नाही राहिलं तर त्याचं डिझॉल्व कसं करायचं, रीमॅरेज कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी तिथं चर्चेला घेतलेल्या आहेत बघा। ओके, मॅरेज, मग याच्यामध्ये जे आहे रीमॅरेज असेल, डिझॉल्युशन ऑफ मॅरेज असेल, या सगळ्या गोष्टी चाणक्याने घेतलेल्या आहेत। डिझॉल्युशन ऑफ मॅरेज, ओके, रीमॅरेज म्हणजे असं नाही की एकदा नाही झालं तर सोडूनच द्या, असं काय नाही, परत करूयात आपण, एकदा नाही जमलं ठीक आहे, है ना, अर्ध्यावरती डावं मोडला, अधुरी एक कहाणी, अधुरी नाही पूर्ण करू आपण त्याला, चाणक्य, ओके, रीमॅरेज जे आहे, सो हे चाणक्याने डील करून दिलेलं आहे। आता प्रोटेक्शन ऑफ विमेन डिग्निटी जे आहे बघा, महिलांची डिग्निटी, ओके, विमेन डिग्निटी, महिलांवर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे भाष्य जे आहे तर ते केलेलं आहे बघा। महिलांची डिग्निटी बघा, रेपच्या बाबतीमध्ये सांगला, डेथ ऑन द स्पॉट सांगितलेली आहे बघा, चास्टिटी। आता एकतर जे आहे, है ना, प्रोफेशन ऑफ प्रॉस्टिट्यूट,
त्याच्यानंतर जे आहे रिलेशन बिटवीन जे आहे लवर्स, याच्यावर पण त्यांनी भाष्य केलेलं आहे बघा, की तुम्हाला रेग्युलेट करता आलं पाहिजे बघा. ओके, ओव्हरऑल जे आहे प्रॉस्टिट्यूट्सच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलेट करणं. प्रॉस्टिट्यूट्स, ओके, आजच्या डेटमध्ये जो रेड लाईट एरिया जो आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये, ओके, तर प्रॉस्टिट्यूट्स याच्याबद्दल जे आहे तर रेग्युलेशन्स तुमच्याकडं असले पाहिजेत. ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्याने दिल्या होत्या बघा. देन एंटरटेनमेंट. आता सगळं जे आहे की चला सोशल लाईफ आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण कुठंतरी कुणाला तरी वाटलं की बाबा एंटरटेनमेंट आहे, तर पण ते एंटरटेनमेंट त्यावेळेस होते, थिएटर्स होते, गॅम्बलिंग होते, जुगाराचे रेफरन्स आपल्याला वेदिकीच्यामध्ये पण मिळतात बघा. ओके, सो जुगार जो आहे किंवा थिएटर जे आहे त्याचं रेग्युलेशन करा, हे पण त्यांनी सांगितलं होतं. सो रेग्युलेशन ऑफ एंटरटेनमेंट, जिथं जिथं एंटरटेनमेंटचे कन्सर्न आहेत बघा, मग तिच्यामध्ये गॅम्बलिंग असेल, ओके, किंवा थिएटर्स असतील, तर त्याचंही जे आहे रेग्युलेशन झालं पाहिजे, नियंत्रण झालं पाहिजे. हे आपल्याला कोण सांगतं? कौटिल्य सांगतं बघा. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे की ट्रेड आणि प्रोफेशन जे आहे, मग गोल्डस्मिथ, विवर्स, टॅक्सेशन रेट, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यांनी डील केल्या होत्या बघा. आता इथं एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की ट्रेड्स आणि जे आहे प्रोफेशन याच्यावर पण तुमचा कंट्रोल असला पाहिजे का. स्टेट्स कंट्रोल ऑन ट्रेड्स आणि प्रोफेशनल्स. ओके, मग यांच्यासाठी टॅक्सेशन असेल किंवा त्यांचं वेलफेअर असेल, कारण त्यांचं वेलफेअर झालं तर टॅक्स मिळेल, तिच्यातून गोष्टी वर्क होतील, असं पण कन्सर्न आहे. ओके, आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट होती, जसं फिजिशियन होते बघा, डॉक्टर्स, तर डॉक्टर्सनी सांगितलं पाहिजे की जर त्यांना असं वाटतंय की एखादा इपिडेमिक, एखादा डिसीज येतोय, कोविडसारखी सिच्युएशन निर्माण होऊ शकते बाबा, तर डॉक्टरनी जे आहे प्रशासनाला सांगितलं पाहिजे. जर एखाद्या पेशंटच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा झाला असेल, प्रोफेशनल इथिक्स फॉलो झाले नसतील, कोड ऑफ कंडक्ट फॉलो झाला नसेल, इन दॅट केस काय होईल? पनिशमेंट मिळेल त्या डॉक्टरला. हे क्लिअर होतं तिथं. म्हणजे काय, डिऑन्टॉलॉजिकल इथिक्स तुम्हाला इथं बघायला मिळतं. ड्युटी, है ना, यू हॅव टू परफॉर्म युअर ड्युटी इन अ प्रॉपर वे. तुमच्या कर्तव्यांचं पालन तुम्ही नीट करा, अन्यथा तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते बघा. ओके, असा तो सिंपल मुद्दा आहे तिथं. ओके, सो ही एक बाब हिच्यामध्ये महत्त्वाची होती. नेक्स्ट म्हणजे आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, त्याच्यावर पण चाणक्य जे आहे तर ते बोललेलं आहे बघा. ओके, नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन जे आहे बघा. ओके, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. आता एकतर जे आहे वाईल्ड ॲनिमल्स, बर्ड्स, लेक्स. ओके, मग आता एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनवर आपल्याकडे कायदे आहेत का आज? येस. ओके, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनवर आपल्याकडे काय काय आजच्या डेटमध्ये, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे DPSPमध्ये उल्लेख आहे त्याचा, बरोबर, फंडामेंटल ड्युटीजमध्ये त्याचा उल्लेख आहे, मूलभूत कर्तव्य, राज्याची मार्गदर्शक तत्व, है ना. एन्व्हायरमेंटवर आजच्या डेटमध्ये जागतिक स्तरावर किती परिषदा होत आहे, तिच्यात किती इश्यू मोजले जातात बघा. हे चाणक्याने आपल्याला तेव्हा सांगितलेलं आहे, 4th century BC. याचा विचार करा तुम्ही. ओके, सो एकंदर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा, किलिंग ऑफ एलिफंट, हॉर्स, एनिथिंग, म्हणजे प्राण्यांचा शिकार करणं ते अपेक्षित नाही आहे तिथं. ओव्हरऑल जे आहे की तुम्ही संवर्धन केलं पाहिजे बघा. ओके, आता कसं असतं ना की एलिफंट्स त्यावेळेस कुठं वापरले जात होते? ओके, एलिफंट जे होते तर याचा रोल कुठं होता बरं? मेजर वॉरमध्ये होता. गुड, है ना, मिलिटरी यूज होता बघा. तुम्ही जर एलिफंटची शिकार करून टाकली तर तुमची मिलिटरी, तुमचं सैन्य ते वीक करून टाकल तुम्ही. आपल्याला एलिफंट्स तिथं लागतात बघा. ओके, सो त्यांनी फॉरेस्ट्रेशनच्या स्कीम्स पण आणलेल्या होत्या, तिच्यामध्ये एलिफंट्सला आपल्याला प्रिझर्व करायचं होतं, हेही त्यांनी क्लिअर करून दिलेलं होतं बघा. ओके, कारण ते मिलिटरीचा एक मेजर रोल होते. तुम्ही जुने चित्रपट वगैरे जरी बघितले असतील बघा, मोठे मोठे जे दरवाजे असतात, एखादा किल्ला असतो, त्याला कोण तोडतं? हत्ती जे आहे बघा. ओके, त्यांचा वापर त्याच्यासाठी केला जायचा. म्हणून ते जे दरवाजे असतात त्याला असे टोकदार जे आहे धातूचे खिळे बाहेरच्या साईडने असतात, की हत्ती जर आला तर त्याला ते टोचतील, तो त्याला धडक देणार नाही, अशी ती सिस्टीम आहे प्रोटेक्शनची.
तुम्ही कधी शनिवारवाड्याला गेला असाल तर शनिवारवाड्याचा दरवाजा बघा तुम्ही, असे तुम्हाला कुठं गड किल्ल्यावर गेलात तिथं तुम्हाला बघायला मिळू शकतं. ओके. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आपल्याला जे आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये कोण सांगतं? कौटिल्य सांगतं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. कौटिल्याने ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नाव 7 ऑर्गन्स ऑफ थेरी ऑफ स्टेट जे आहे बघा. ओके. त्याची जी थेरी ऑफ स्टेट आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याचे 7 अंग त्यांनी आपल्याला सांगितले होते. ओके. सो 7 अंग आपल्याला बघायचे आहे. 7 ऑर्गन्स ऑफ थेरी ऑफ स्टेट. राज्याचा जो सिद्धांत आहे तिच्यामध्ये सप्तांग थेरी जे आहे बघा, याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? सप्तांग थेरी जे आहे ती सांगितली होती बघा. आता हे जे सप्तांग आहेत, जसं मानवाचं शरीर आहे त्याच्यानुसार या सप्तांगांचा विचार आहे बघा. सगळ्यात पहिलं जे आहे ना, एकतर समजून घ्या की कुठल्याही शरीरातलं कुठलं अंग जर कम्प्लिटली गेलं आपलं तर मग आपली डेथ जी आहे किंवा आपण एकीकडे वीक होत जातो, सर्वनाशाकडे जाऊ शकतो. तसंच हे सप्तांग आहे. फर्स्ट वन स्वामी. आता हिच्यामध्ये जे आहे बघा स्वामी, स्वामी म्हणजे कोण? किंग. ओके. सगळ्यात पहिलं कोण आहे? स्वामी. स्वामी म्हणजे कोण आहे बघा? किंग आहे इथं. ओके. स्वामी म्हणजे कोण आहे? किंग, राजा. ओके. राजा कशाला इक्विव्हॅलेंट करतो? हेड. आपलं जे डोकं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? हेड. राजा जो आहे डोकं जे आहे बघा. दुसरं आहे अमात्य. फर्स्ट वन स्वामी, देन सेकंड वन अमात्य जे आहे बघा. अमात्य म्हणजे कोण? मिनिस्टर. ओके. मिनिस्टर कशाला रिसेम्बलन्स ठेवणार बघा? मिनिस्टर रिसेम्बलन्स ठेवणार जे आहे आईज, डोळे. आता मिनिस्टर्स निवडताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ते डोळे आहेत बघा. ओके. सो जर इथं आपण बघितलं तर हे अमात्य जे आहे डोळ्यांशी त्याची तुलना आहे बघा. स्वामी जो आहे, हेड जो आहे, त्याच्याशी त्याची तुलना केलेली आहे. आता तुम्ही मिनिस्टर चूज करताना खूप प्रॉपरली मिनिस्टर चूज केले पाहिजे. हां. मग आपण ज्यावेळेस मिनिस्टर चूज करतो त्यावेळेस आपण खूप प्रॉपरली अशा गोष्टी समोर ठेवतो का? नाही. आपल्याकडे जे आहे, ज्याच्याकडे जास्त बल आहे त्याला दिलं जातं. मग नैतिकदृष्ट्या तो किती समर्थ आहे हे जास्तीचं बघितलं जात नाही. मग बऱ्याचदा असं घडलेलं आहे बघा की मंत्री साहेब पहिल्या प्लॅटफॉर्मवर उभे आहे तर ट्रेन इथंच आली पाहिजे, ट्रेनचे प्लॅटफॉर्म बदलल्याचे कार्यक्रम झालेले आहेत. मंत्र्यांचे नातेवाईक ऐकत नाही बघा. मंत्र्याचे नातेवाईक एकीकडे ऐकत नाही. अशा पण गोष्टी ज्या आहेत. सो यू हॅव टू चूज युअर मिनिस्टर्स केअरफुली. तुम्ही खूप प्रॉपरली तुमचे मंत्री जे आहे तर ते चूज केले पाहिजेत. त्याचबरोबर पुढचं जे आहे बघा सुहृद किंवा फ्रेंड जे आहे बघा, मित्र. ओके. थर्ड वन कोण आहे? सुहृद, है ना, मित्र किंवा फ्रेंड. आता हे कशा आहे ना, ॲली जे आहेत बघा, हे कशाला रिसेम्बल्स ठेवतात? इयर. ओके. कान जे आहेत, इयर जे आहे. ओके. ॲलीज म्हणजे तुमची जी राष्ट्र है ना, फ्रेंडली नेशन जे आहेत बघा, तुमचे फ्रेंड्स जे आहेत ते तुम्हाला इनपुट देत असतात. ते कशासारखे आहेत? कानासारखे आहेत बघा. ओके. सिम्बॉलिक आहे. देन कोश. ओके. कोश जे आहे माउथ. कोश म्हणजे काय? ट्रेझरी. ओके. तुमची जी ट्रेझरी आहे ती म्हणजे कोश, तुमचा खजिना जो आहे बघा, तिजोरी, सरकारी तिजोरीतून एवढा एवढा खर्च होणार, ट्रेझर. माउथ जे आहे. ओके. देन ब्रेन जो आहे सेना. ओके. सो सेना, समजा तुमचा ब्रेन जो आहे त्याला रिसेम्बलन्स करतो बघा. सेना म्हणजे कोण? तुमची मिलिटरी. ओके. ती जी आहे तर ती रिप्रेझेंट करते ब्रेनला. देन दुर्ग. दुर्ग जे काही तुमचे फोर्ट आहेत, किल्ले आहेत, ते तुमचे आर्म आहेत बघा. ओके. सो बेसिकली जे आहे दुर्ग और फोर्ट हे कशाला रिसेम्बल्स करतं? तुमच्या आर्म्सला रिसेम्बल्स करतं, हात जे आहेत. ओके. आणि द लास्ट वन जे आहे जनपद. ओके. टेरिटरी जी आहे तुमची
जिथं लोक राहतात ती लेक्स. ओके, जनपद. ओके, जनपद, टेरिटरी, लेक. ओके, जनपद, टेरिटरी, लेक जे आहे बघा. सो सिम्पली जे आहे 7 ऑर्गन्स ऑफ थेरी ऑफ स्टेट जे आहे, 7 जे ऑर्गन्स आहे बघा थेरी ऑफ स्टेटमध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं. एक स्वामी, सगळ्यात पहिले कोण आहे, स्वामी, किंग. किंग जो आहे रिसेम्बलन्स विथ हेड. ओके, बी हेडेड है ना, जर मस्तकच उडवलं भल्लाल देवच्या पोरासारखं है ना, संपला विषय. राजा. अमात्य, डोळे है ना, तुमची मिनिस्ट्री. सुहृद, मित्र, ॲली, इयर, कान. ओके, कोश, माउथ. सेना, मिलिटरी, ब्रेन. ओके, तुमचे जी दुर्ग आहेत, फोर्ट आहेत, इज जस्ट लाईक युअर बाहू, हात. जनपद, टेरिटरी जी आहे ती म्हणजे लेक्स. सप्तांग थेरी जी आहे ती अशी थेरी आहे बघा. ओके, आता जर तुम्ही मॉडर्न हिच्यामध्ये बघितलं तर मॉडर्न हिच्यामध्ये कसं बघितलं जातं बरं. मॉडर्न स्टेट थेरी जी आहे बघा, आता ही कौटिल्याने दिलेली आहे. स्टेटला डील करायचं तर एवढं राहिलं पाहिजे. आता जर इथं तुम्ही जर बघितलं की मॉडर्न स्टेट थेरी, देर आर 4 एलिमेंट्स आर इम्पॉर्टंट इन मॉडर्न स्टेट थेरी. द फर्स्ट वन पॉप्युलेशन, सगळ्यात पहिला बघा पॉप्युलेशन. सेकंड वन जे आहे ते आहे टेरिटरी, सेकंड वन इज टेरिटरी. थर्ड वन जे आहे ते आहे गव्हर्मेंट, थर्ड वन इज गव्हर्मेंट. फोर्थ वन जी आहे ती आहे सोव्हर्निटी, जी आहे सार्वभौमत्व. ओके, अशा 4 गोष्टी आहे बघा. मॉडर्न वेस्टर्न जी स्टेट थेरी आहे, तुमची जनसंख्या. ओके, सेकंड वन इज तुमची टेरिटरी, तुमचं सरकार. आणि तुमची सोव्हर्निटी म्हणजे काय, सार्वभौमत्व म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य. कुणीही तुमच्यावर जे आहे कसला दबाव टाकणार नाही, ते हे आहे बघा. सो सिम्पली जे आहे की मॉडर्न स्टेट थेरी जी आहे ती या 4 गोष्टी घेऊन चालते. आणि इकडं जे आहे सप्तांग और 7 ऑर्गन्समध्ये जे आहे हा मुद्दा होता की ह्या गोष्टी घेऊन तुम्हाला चालायचं आहे. सिम्पली सी, ज्या वेळेस चायनाने आपल्यावर अटॅक केला होता मे 2020, लडाख आणि तो सगळा इश्यू झाला, फ्रान्स वॉज द फर्स्ट कंट्री की ते म्हटलं की हां उद्या जर काही इश्यू झाला तर आम्ही भारताबरोबर आहोत. ॲलीज तुमचे जे आहेत ते, ओके, तुमचे मिनिस्टर्स तुमचे जे आहेत ते स्ट्रेंथ जे आहे ती तिच्यातून येत जाते बघा. असा तो सिंपल मुद्दा आहे. आता एक दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो, तो म्हणजे काय, करप्शन. चाणक्याचे करप्शनवर असणारे विचार जे आहेत, तर चाणक्याने एक गोष्ट क्लिअर करून टाकली होती की करप्शन हे नॅचरल आहे, ते होणार आहे. ओके, असं का म्हटलं असेल बरं चाणक्य. ओके, करप्शन ही जी गोष्ट आहे, भ्रष्टाचार, करप्शनबद्दल त्याचे जे स्टेटमेंट्स आहेत बघा, चाणक्याने म्हटलेलं आहे करप्शनबद्दल. पाण्यात राहणारा जो मासा असतो तो कधी पाणी पितो तुम्हाला कळतं का, नाही. तुमच्या जिभेवर मधाचा जर थेंब पडला तर त्याची चव घेण्या वाचून तुम्ही राहाल का, नाही. ओके, हनी ऑन टंग, तसं करप्शनचं आहे. एवढे अधिकार, एवढी संपत्ती, एवढा फंड तुमच्या हातात जेव्हा जातो तर हे नॅचरल आहे की तिथं करप्शन होणार आहे. आज सिंपल आहे ते. ओके, म्हणून हॉटेलवाले काजूचा डबा काउंटरला ठेवतात, काय सांगा, कारण बनवता बनवता 2 तोंडात टाकणं मानवी स्वभाव आहे तो. चालता बोलता आपण खात राहतो काहीतरी, समोर दिसलं की है ना, म्हणून ते तिकडे ठेवावे लागतं, नॅचरल आहे. ओके, सो ठीक आहे, आता नॅचरल आहे, होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. हाऊ टू टॅकल करप्शन. तुला दिल तो काजू, तू लोड नको, त्याच्याकडे काय बघतो, याला दे चांगले काजू टाक त्याच्या भाजीमध्ये, डबल द्यायचे काय, हां, त्याला कळलं नाही पाहिजे मसाला कुठे आहे म्हणून. ओके, सो इथं जे आहे करप्शनच्या बाबतीमध्ये, आता हे नॅचरल आहे तर चाणक्याने सांगितलं, मला टॅकल कसं करायचं, काही तर करावं लागेल. सो तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक मुद्दा जो होता की हेच मोठं चॅलेंज आहे की याला टॅकल कसं करायचं. म्हणजे सिम्पली जे आहे की काही ठिकाणी बघा शासकीय स्तरावर आत्ताच्या याच्यामध्ये जर आपण बोललो, काही वस्तू दिल्या जातात बघा. ओके, फळं वाटप असेल, रेसिडेन्शियल स्कूल असतील गव्हर्नमेंटचे, हॉस्टेल्स असतील,
तिच्यात असतं की विद्यार्थ्यांना सफरचंद रोज एक द्यायचं, पण किती मोठं द्यायचं हे नसतं लिहिलेलं तिच्यात. आकार सफरचंद द्या म्हटलं, ॲपल, मग ॲपल एवढं पण आहे, एवढं पण आहे, 100 रुपये किलो पण आहे, 240-50 रुपये किलो पण आहे. करप्शन नाही थांबवू शकत तुम्ही, हे इतकं क्लिअर आहे बघा. हां, करप्शनचा प्रकार जो आहे किंवा करप्शनची ओव्हरऑल जी काही व्याप्ती आहे ती कमी करू शकतो आपण. तरी पण काही तज्ज्ञ म्हणतात की ठीक आहे, तुम्ही डिजिटलायझेशन करा, हे करा, ते करा, ते करा. करप्शन जे आहे लोकल लेवलला कमी होईल, पण ते जे आहे तर ते हायर लेवलला असणारच, ते तिथं कमी नाही होणार असं तज्ज्ञ म्हणतात. सो करप्शनच्या बाबतीमध्ये आताचा जो मुद्दा आहे बघा की लेस गव्हर्नमेंट मोर गव्हर्नन्स, याच्यावर फोकस झाला पाहिजे. ओके, लेस गव्हर्नमेंट मोर गव्हर्नन्स. एका चांगल्या सुप्रशासनाकडे आपण जाणं गरजेचं आहे. आता कसं होतं ना की आपला करप्शनशी रिलेटेड जो काही आपण डिस्कशन्स केले होते, इथिक्समध्ये पण आपण केले होते, सेकंड ARCमध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे की व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड करप्शन. मग तिच्यामध्ये एक मुद्दा येतो की ब्युरोक्रेसीला दिलेले अमर्याद अधिकार जे आहेत, सिव्हिल सर्वंट जे आहेत बघा, ते सिव्हिल सर्वंटचे जे काही राईट अधिकार आहेत, त्यांची जी ऑथॉरिटी ती कमी करा. ब्युरोक्रेसी हे आजचं नाही, त्या काळात पण आहे. आता सकाळी जे आहे बघा, एक सिटी आता सौदी अरेबियामध्ये उभी राहते बघा, काय नाव आहे त्या सिटीचं, वादग्रस्त सिटी, सौदी अरेबियाचा मोठा प्रोजेक्ट आहे. मग तिच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या हातात ते काम दिलेलं आहे, माहिती आहे का तुम्हाला कुठली सिटी ती सांगा बरं पटकन, चला ऑनलाईनवाले सांगा बरं. ती जी आहे नियोम, अशा अधिकाऱ्यांच्या हातात ते काम दिलेलं आहे की जे साम दाम दंड भेद करून ते मोडत, ते इथिक्स काय नाही. सो मूळ जे आहे की ऑथॉरिटी जे आहे ती कमी करणं सिव्हिल सर्वंटची, हा हिच्यातला एक मुद्दा सांगितला होतो. एका पर्टिक्युलर टाईम नंतर त्यांची ट्रान्सफर झाली पाहिजे, हा पण मुद्दा चाणक्याने सांगितलेला बघा. होते का आता? होते. आपल्याकडे प्रत्येक पद्धतीच्या ट्रान्सफर असतात, है ना, इंटरवल रेग्युलर जे टेक्निकल असेल त्याच्यानुसार होणार, पनिशमेंट ट्रान्सफर होणार, काही लोक पैसे देऊन करून घेणार, प्रत्येक पद्धतीच्या ट्रान्सफर असतात. आणि काही लोकांची ट्रान्सफर होतच नाही बघा, वेगवेगळ्या ह्यानं त्या कारणाने ते तिथंच राहतात, किंवा नावाला त्यांची ट्रान्सफर होते, फक्त त्यांचे बसायचे जर ठिकाणं बदलतात, ते त्याच शहरामध्ये राहतात. ज्यांना हे मॅनेज करता येतं ती लोक पण तसं मॅनेज करतात आपल्या इथं. सो सिम्पली जे आहे ट्रान्सफर जे आहे हा एक याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. सो हे कोणी सांगितलेलं होतं? हां, का करायची बरं ट्रान्सफर, काय रिझन त्याच्या मागे? कारण एका कालावधी लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही एका ठिकाणी राहिलात, तुमचे हितसंबंध जुळतात, कनेक्शन स्ट्रॉंग होतात तुमचे, आणि त्याच्यातून तुम्ही काय करता, मग गोंधळ करायला सुरुवात करता बघा. सो करप्शन जे आहे. देन व्हिसल ब्लोअर जो असतो त्याला संरक्षण दिलं पाहिजे बघा, हे पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ओके, व्हिसल ब्लोअर. ओके, याच्यामध्ये दुसरं जे आहे ते म्हणजे काय, व्हिसल ब्लोअर. आता व्हिसल ब्लोअर म्हणजे कोण, की जो सांगतो तुम्हाला की इथं करप्शन होतं, इथं चुकतं आहे, अशा माणसाला काय करायचं, सिक्युरिटी प्रोव्हाइड करा. ओके, अशी लोक असतात ना जी तुम्हाला सांगतात की हां इथं इथं चुकतं आहे, इथं इथं आपण करेक्शन केलं पाहिजे. सो त्यांच्या दृष्टीने जे आहे त्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या स्टेटसाठी पण प्रॉब्लेमॅटिक आहे. पण आपण ॲटलिस्ट व्हिसल ब्लोअरला मग प्रोटेक्शन दिलं पाहिजे, सो दॅट नंबर ऑफ व्हिसल ब्लोअर विल कम टू स्टेट अँड दे विल से का ना मग हे असं होतं आहे, असं होतं आहे, असं होतं आहे, क्लिअर करायला. ओके, सो हा एक मुद्दा आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे पण करप्शनच्या बाबतीमध्ये जो कायदा आहे त्याच्यात चेंजेस झालेला आहे. ओके, पनिशमेंट टू एंटायर चेन हा एक मुद्दा होता बघा याच्यामध्ये. सो आता एखाद्यालाच फक्त ज्यांनी करप्शन केलं असं नाही, पनिशमेंट टू एंटायर चेन हे क्लिअर होतं इथं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एंटायर चेन म्हणजे काय, 3 याच्यात महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. एक, ज्यांनी पैसे दिलेत, लाच दिली, ब्राईब देणारा, ब्राईब घेणारा, आणि तिसरा ती ब्राईब सांभाळणार. म्हणजे असं असतं, फॉर एक्झाम्पल कृष्णाने जे आहे याला पैसे दिलेत, ओके, आणि यांनी ते तिकडं मागे ठेवायला दिले, कारण मी तर माझ्याकडे ठेवू शकत नाही. म्हणजे सिम्पली आता बघा, संग्राम जो आहे त्यांनी 2 कोटी याच्याकडून घेतले, ओके, अजून 10 लोकांकडून 2-2 कोटी घेतले यांनी, याच्याकडे मिळाले 20 कोटी आले. हा 20 कोटी घेतल्यानंतर पोरशे गाडी घेऊन फिरू शकतो का? नाही फिरू शकत, कारण उद्या विचारतील ना, तुम्ही सरकारी अधिकारी, तुमचा पगार एवढा आहे. मग हा काय करतो, तिकडं मागं सागरकडे ते पैसे देऊन टाकतो. सगळे पैसे सागरकडे राहतील, सागर मॅनेज करणार,
सागरच्याच नावावर पोर्शे येईल, कधी कधी ती वापरली जाईल बाबा. कुणाची आहे? सागरची, मित्राची आहे. मित्राला खूप अभिमान वाटतो, मी पास झालो, मी अधिकारी झालो, माझा संघर्ष त्यांनी फार जवळून बघितलेला आहे, म्हणून तो दरवेळेस माझ्यासाठी गाडी वगैरे पाठवतो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. सो ही जी एंटायर चेन आहे, या एंटायर चेनला जी आहे सुरंग लावायचा आहे, चाणक्याने सांगितलं होतं. सो दायक, प्रतिग्रह आणि निधायक असे 3 शब्द आहेत बघा. ओके, दायक है ना, दायक, प्रतिग्रह, निधायक. खलनायक वगैरे नका लिहू, आजकाल एकदम ट्रेंडिंगला आहे रील्स. दायक, प्रतिग्रह, निधायक. ज्यांनी दिली ब्राईब तो, ज्यांनी ब्राईब घेतली तो, किंवा जे तिथं साठा होतो नंतर तो कुणाकडे जातो? निधायक जो आहे तो. ओके, अशा तिघांना हे करायचं. म्हणजे फक्त ज्यांनी लाच घेतली आहे तोच दोषी असेल का? नाही. ज्यांनी दिलं तो दोषी, ज्यांनी घेतला तो दोषी, आणि ज्यांनी ते वापरलं तो पण दोषी. ओके, सो चाणक्याने जे आहे करप्शनबद्दल जे आहे ह्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहे बघा, है ना. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली की काय करायचं, जे करप्शन करतात त्यांचं अजून काय करू शकतो आपण? ह्युमिलिएशन, पब्लिक ह्युमिलिएशन करायचं त्यांचं. ओके, याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, काय करायचं त्यांचं? पब्लिक लेवलला ह्युमिलिएशन जे आहे बघा. ह्युमिलिएशन करणं म्हणजे काय? इज्जत काढणं त्यांची 4 चौघामध्ये, अपमान करणं त्यांचा, है ना, की बघा, है ना, यांचे पैसे कुठले आहेत, हे जे खाता आहेत, त्यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते कसले आहेत? करप्शनच्या पैशाचे. कशात? 4 चौघामध्ये. एकट्यात काय नाही, ते काही वाटणार नाही. सो 4 चौघामध्ये पब्लिक ह्युमिलिएशन अशी गोष्ट जी आहे ती चाणक्याने सांगितली होती की पब्लिकली यांना अपमानित करा तुम्ही 4 चौघामध्ये. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना मानाने वागू देऊ नका. पण आजच्या काळामध्ये त्याचं गणित उलटं आहे बघा. जिथं पैसा आहे त्याच्या मागे लोक धावतात बघा. सोशल स्टेटस तिथं येतं आणि तो मुद्दा येतो की पब्लिक ह्युमिलिएशन यांचं करणं आणि रिवॉर्ड द ऑनेस्ट. ओके, जो प्रामाणिक आहे त्याला रिवॉर्ड द्या तुम्ही. आता बऱ्याच लोकांना जे आहे ते प्रामाणिक आहे तर त्यांची 4 ठिकाणी त्यांचं ह्युमिलिएशन होतं. एवढे अधिकारी आहेत, काहीच नाही यांच्याकडं. सोसायटी मटेरियलिस्टिक झालेली दिसते आपल्याला. सो याच्यामध्ये होतं की रिवॉर्ड दी ऑनेस्ट. जो प्रामाणिक आहे त्याला रिवॉर्ड द्या तुम्ही. जो करप्शन करतो त्याचं पब्लिक ह्युमिलिएशन करा. ओके, अशा या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. पब्लिक ह्युमिलिएशन अँड रिवॉर्ड जे आहे. ओके, सो करप्शनच्या बाबतीमध्ये त्यांनी अशा गोष्टी चाणक्यांनी सांगितल्या होत्या बघा. एकंदर जे आहे स्टेटच्या बाबतीमध्ये आपण बघितलं चाणक्याने काय सांगितलं होतं. ओके, थेडी ऑफ मंडपा वगैरे जे आहे ती आपण बघितली, है ना. साम दाम दंड भेद बघितला. त्याच्यानंतर जे आहे ओव्हरऑल सप्तांग थेरी जी आहे ती आपण बघितली. ओके, पुरुषार्थ आपण बघितले. सो चाणक्याबद्दल जे आहे एवढ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत. आपण क्विकली जे आहे एक रिव्हिजन करूयात चाणक्याच्या बाबतीमध्ये जे आहे बघा. ओके, म्हणजे आपल्याला जे आहे गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क होऊन जातील. सी, आता चाणक्य हे जे प्रकरण आहे बघा, चाणक्याला रिअलिस्टिक स्कॉलर असं म्हटलं जातं आणि चाणक्याने जे आहे एक मोनार्कियल स्टेट जे आहे की राजेशाही जी आहे, राजा जो आहे ती एक खूप गरजू बाब आहे, प्रॅक्टिकली नेसेसरी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. राजाची कर्तव्य काय असली पाहिजे, राजाने काय केलं पाहिजे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. एक स्टेट जे आहे ते कसं ग्रो झालं पाहिजे, त्यांनी सामर्थ्य कसं मिळवलं पाहिजे, त्या स्टेटच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. राजाचं कर्तव्य काय आहे, सायमल्टेनियसली करप्शन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, याच्या बाबतीमध्ये पुरुषार्थांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. सो हा जो रिअलिस्टिक स्कॉलर आपला आहे बघा, तर याच्याबद्दल महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या म्हणजे काय की किंगच्या ड्युटीज, किंगशिप. 4th सेंचुरी BC मध्ये चंद्रगुप्त मौर्याचा जो आहे प्राईम मिनिस्टर आहे चाणक्य, आणि 4 पुरुषार्थ जे आहे धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळं सुपिरियर कुठं ठेवलं त्यांनी? अर्थ जे आहे. का? कारण तुमच्याकडे जर मटेरियलिस्टिक काही आलं
तर बाकीच्या गोष्टींना सपोर्ट मिळू शकतो. धर्म जो आहे तर जी तुमच्या ड्युटीज आहेत, सॅक्रेड लॉ जो आहे रिलिजनचा, त्याच्यानुसार तुम्ही त्या ड्युटीज केल्या पाहिजेत. अर्थ म्हणजे काय ना की मटेरियलिस्टिक गोष्टी, पण हे मटेरियलिस्टिक काय आहे, त्यावेळेचं लँड आहे बघा. तुम्हाला लँड अक्वायर करायची आहे. कुणाची लँड अक्वायर करणार? शेजारीची लँड अक्वायर करणार. सो नेबर इज नॅचरल एनिमी हे त्यांनी सांगितलं. तो मित्रही असू शकतो आपला. सो तिच्यामध्ये तो आयदर मित्र असेल, न्यूट्रल असेल किंवा तो एनिमी असेल, पण तो मित्र आहे का शत्रू आहे हे ओळखणंच मोठं चॅलेंज आहे. आपलं काम आहे की आपलं स्टेट हे स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि ओव्हरऑल मौर्य साम्राज्य आणि त्याचा सगळा जर इतिहास तुम्ही बघितला तर मग ते एक मोठं एम्पायर होतं, मौर्य एम्पायर त्याला म्हटलं जातं. सो त्याच्यामागे हा ब्रेन आहे. काम जे आहे बघा, तुमचे जे डिझायर्स आहेत, सेन्सुअल एन्जॉयमेंट्स ज्या काही आहेत, तर त्या आपल्या संस्कृतीला धरून झाल्या पाहिजेत. रेप केसमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डेथ ऑन द स्पॉट जे आहे, म्हणजे तुम्ही संस्कृतीला जे आहे जपणं गरजेचं आहे. मोक्ष जो आहे, लिबरेशन ऑफ सोल जे आहे बघा, मोक्ष, लिबरेशन ऑफ सोल, जन्म मृत्यूच्या याच्यातून बाहेर पडणं. कधी पडू आपण बाहेर? है ना? तर पापापेक्षा पुण्य वरचढ झालं पाहिजे असं म्हणतात. ओके, ते काही होत नाही. त्याच्यामुळे मग हे चालू राहतं सगळं. ओके, लँडसाठी काय करावं लागेल? वॉर करावं लागेल. सहजासहजी कुणी कुणाची जमीन देणार नाही. सो यू हॅव टू गो फॉर अ वॉर अँड नेबर इज अ नॅचरल एनिमी. आर्ट ऑफ वॉर त्यांनी सांगितलं. आणि त्याचं म्हणणं होतं की स्टेट हे ग्रो होत गेलं पाहिजे बघा, कंटिन्युअसली ते ग्रो होणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे मंडल सिद्धांत त्यांनी सांगितला होता, तिच्यामध्ये या 3 गोष्टी, एनिमी, आयदर फ्रेंड ऑर न्यूट्रल. आणि मग याच्यामध्ये वॉर तुम्हाला करायचं आहे तर वॉर 3 पद्धतीने, पराक्रम, कूट आणि लास्ट वन जे आहे तुष्णिमा म्हणजे प्रॉक्झी. पराक्रम डायरेक्ट वॉर, कूट म्हणजे गोरिला वॉर, तुष्णिमा म्हणजे प्रॉक्झी वॉर जे आहे त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो मुद्दा होता बघा इथं, तो होता षडगुण नीती. षडगुण नीतीमध्ये सगळ्यात पहिले संधी करा. तुम्ही जर इनफ स्ट्रॉंग नाही आहे, तेवढे स्ट्रॉंग नाही आहे, समोरच्याला तुम्ही बीट कराल, त्याच्याबरोबर संधी करा. जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्ट्रॉंग झाला आणि ह्या मीन वाईल तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजे, तुम्ही त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देन यू कॅन से संधी विग्रह, संधी मोडा, त्याचा कार्यक्रम करा तिथं. आसन यान, याच्यामध्ये काय आहे की बॉर्डरला फोर्सेस ठेवा, तिथं एक्सरसाइज करा. समश्रय, समान हेतू असणाऱ्या लोकांबरोबर मैत्री करा, है ना. द्वेधा भाव जे आहे, फ्रेंडशिप जे आहे, आणि एकीकडं एनिमी, शत्रुत्व, दोन्ही गोष्टी तिथं असणं. उपाय सांगितले साम, दाम, भेद आणि दंड. साम म्हणजे पीसफुली गोष्टी डील करणं. दाम म्हणजे काय, जर पीसफुली होत नाही तर काहीतरी पैसे मोबदला देऊन त्याला क्लिअर करा. भेद, तर्काने तिच्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करा. नाहीच झालं तर शेवटी काय, दंड. दंडनीतीच्या बाबतीमध्ये आपण गोष्टी बघितल्या होत्या. जे काही अनॲक्वायर आहे त्याला ॲक्विजिशन तुम्ही करणं गरजेचं आहे. जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही ॲक्वायर करा. ते ॲक्वायर केल्यानंतर त्याला प्रिझर्व करा, त्याचं संवर्धन करा. त्याचं संवर्धन नंतर त्याचं ऑग्युमेंटेशन जे आहे की त्याचं वर्धन झालं पाहिजे. आणि इक्वल डिस्ट्रीब्युशन, फेअर डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे बघा. ओके, इक्वलपेक्षा पण काय, फेअर डिस्ट्रीब्युशन. ओके, अशा गोष्टी ज्या आहेत, यांनी रिलिजन आणि पॉलिटिक्स दोघी गोष्टी वेगळ्या केल्या. सोशल लाईफमध्ये रिलिजन कम्प्लिटली वेगळा ठेवता येत नाही, हेही त्यांनी मान्य केलं. त्याच्यासाठी पुरुषार्थ त्यांनी आपल्याला दिलेत बघा. आता प्रिन्स जो आहे, हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा तुमचा राजा हा स्ट्रॉंग इनफ आहे. दुसरी गोष्ट, तो डिसिप्लिन आहे, शिस्त आहे त्याच्यामध्ये, तर तो हे करू शकतो. मोनार्की जे आहे, इट इज अ बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूशन असं त्यांनी म्हटलं होतं की जे काही मोनार्की आहे ती बेस्ट ह्युमन इन्स्टिट्यूट आहे बघा, राजेशाही जी आहे. मत्स्यन्याय, आता कौटिल्याने या सगळ्या गोष्टी सांगितल्या. किंगशिप, त्याच्या आधी काय होतं, मत्स्यन्याय. मत्स्यन्यायामध्ये काय होतं, जो स्ट्रॉंग आहे तो दुसऱ्याला त्रास देणार बघा. ओके, लॉ ऑफ फिशेस, नो वन हॅव सिक्युरिटी. जो स्ट्रॉंग आहे तो वीकला मारणार. स्ट्रॉंगला कुणासाठी वीक असणार आहे, कुणाला सिक्युरिटी नाही आहे. आणि याच्यामध्ये मग वैश्ववत मनु जे आहे त्याला सूर्याचा मुलगा राजा बनवण्यात आलं होतं लोकांद्वारे, आणि 1/6 त्याला टॅक्स देणं वगैरे, अशी ती सिस्टीम जे आहे त्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. मग राजाची कर्तव्य काय आहे, तर राजाने जे आहे महिलांच्या डिग्निटीबद्दल बोललेलं आहे. महिलांची प्रॉपर्टी असेल बघा, वेलफेअर जे आहे, प्रेग्नंट महिला असतील है ना, त्यांच्याबद्दल सगळं काम प्रॉपरली बघणं. 8 नॅचरल कॅलॅमिटी दिलेल्या आहेत, फायर, फ्लड, इपिडेमिक, फेमाईन, रॅट, स्नेक्स, टायगर, इव्हिल स्पिरिट. याच्यासाठी जे आहे काम करणं अपेक्षित आहे. आणि जे आहे की कुठं काय चालू आहे हे कसं कळेल तुम्हाला, स्पाइस, ते हे महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये गुप्तहेर असले पाहिजेत. डिफेन्समध्ये 3 गोष्टी आहे, एक्सटर्नल एनिमी, बाहेरून येणारा शत्रू, त्याच्यापासून जनतेचं रक्षण करा. लॉ अँड ऑर्डर देशामध्ये मेंटेन करा, स्टेटमध्ये. आणि द थर्ड वन इज नॅचरल कॅलॅमिटी. असे 3 डिफेन्सचे जे आहेत ते कर्तव्य राजाचे. आता याच्यामध्ये राजामध्ये ॲरोगन्स नसता कामा बघा.
है ना, राजामध्ये ॲरोगन्स असता कामा नये. तो कसा पाहिजे, तो मृदू है ना, मितभाषी जो आहे आणि त्याच्या जनतेचे प्रश्न समजून घेणारा असा असला पाहिजे. त्याचं एज्युकेशन, सेल्फ कंट्रोल ह्या गोष्टी मॅटर करतात. जर एज्युकेशन चांगलं असेल, सेल्फ कंट्रोल, तर ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते प्रॉपरली वर्क होईल. बघा हिच्यामध्ये मटेरियल, कल्चरल, स्पिरिच्युअल जो आहे तो बॅलेन्स तिथं असणं अपेक्षित आहे. रिलेशनशिपबद्दल त्यांनी बोललेलं आहे, हजबंड वाईफ, मदर फादर सन जे आहे ते चांगले असले पाहिजेत. बघा वेलफेअर याच्याबद्दल तो बोलतो की स्टेट जे आहे तिथं वेलफेअर पण असलं पाहिजे. हे वेलफेअर जे आहे ते कशाच्या अँगलनी, सोशल सिक्युरिटी. कुणाकुणाची सोशल सिक्युरिटी, विकर सेक्शन, प्रेग्नंट विमेन, न्यूली बॉर्न चाइल्ड, ऑर्फन यांच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करणं. ओके, मॅरेज जे आहे बघा, डिझोल्युशन ऑफ मॅरेज, रिमॅरेज म्हणजे लग्न जे आहे त्याच्यात वेगळं होणं, एकत्र परत पुन्हा लग्न करणं, याच्या संबंधी पण त्यांनी ज्या आहेत गोष्टी दिलेल्या आहेत. महिलांची डिग्निटी, जे काही ट्रेडिंग आहे, प्रॉस्टिट्यूशन आहे, एंटरटेनमेंटची साधनं आहेत, याचं रेग्युलेशन तुम्ही करा. कारण कसं होतं बघा, गॅम्बलिंगमध्ये लोक संपत्ती जी आहे ती घालवून बसतात, तिच्यातून नंतर गुन्हा घडतो, मग अशा सगळ्या गोष्टी आहेत. ओके, देन स्टेटचा जो कंट्रोल आहे बघा तो ट्रेड आणि प्रोफेशन्सवर, टॅक्सेशन, वेलफेअर त्यांनी त्यांच्या ड्युटीज प्रॉपरली फॉलो केल्या पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल इकडं जे आहे आपण बघितलं की जर एखादा डॉक्टर असेल, फिजिशियन, त्याच्याकडून जर अनावधानाने किंवा चुकून ते बघितलं जाईल, जर त्याने त्याचे प्रोफेशनल इथिक्स फॉलो नाही केले तर त्याला पनिशमेंट होईल. जर त्याला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये एखादी आपत्ती येऊ शकते तर त्यांनी लगेच जे आहे स्टेटला सांगितलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यांनी त्यावेळेस सांगितली होती. प्राणी जे असतील, हत्ती, हॉर्स, इतर ॲनिमल्स, ट्रीज है ना, याला जे आहे तुम्ही डॅमेज करता कामा नये. दुसरी गोष्ट जी आहे की एलिफंटचं महत्त्व सांगितलं की मिलिटरीसाठी महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही त्यांची शिकार केली तर मग तुमची मिलिटरी वीक होणार आहे आणि अनावधानाने तुम्ही काय वीक कराल, तुमचं राज्य जे आहे तर तेच वीक होत जाईल. सो तेही सांगितलं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट जो आहे तो तिथं आहे. 7 ऑर्गन थेरी जी सांगितली होती तिच्यामध्ये 7 ऑर्गन जे आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा स्वामी म्हणजे किंग, जो हेडला रिसेम्बलन्स करतो. अमात्य म्हणजे मिनिस्टर, डोळ्यांना. त्याच्यानंतर सुहृद किंवा मित्र जो आहे तो कान. त्याच्यानंतर जे आहे कोश म्हणजे ट्रेझर, माउथ. तिकडं सेना म्हणजे ब्रेन. त्याच्यानंतर जे आहे दुर्ग म्हणजे आर्म्स आणि तुमचं जनपद जे आहे तर ती टेरिटरी. हे सप्तांग सांगितले होते. आता याला जर मॉडर्नशी तुम्ही कोरिलेट केलं तर मॉडर्नमध्ये पॉप्युलेशन, टेरिटरी, गव्हर्नमेंट अँड सोव्हर्निटी अशा 4 मुद्दे आजच्या डेटमध्ये बघितले जातात. ओके, सो आजच्या डेटमध्ये यांनी क्लिअर करून दिलं होतं करप्शनच्या बाबतीमध्ये की करप्शन जे आहे ते आजही आपल्याला आजच्या डेटमध्ये दिसतं. त्यावेळेस चाणक्याने सांगितलं होतं की नॅचरल आहे, एवढी संपत्ती, एवढे अधिकार जेव्हा लोकांच्या हातात येतात तर ते करप्शन करणार आहेत. आणि त्याचे 2 एक्झाम्पल्स आपण बघितले, पाण्यातला मासा आणि जिभेवर पडलेलं मध. ओके, सिव्हिल सर्वंट जे आहे त्यांची ऑथॉरिटी कमी करा. त्यांची ऑथॉरिटी कमी झाल्याने करप्शन कमी होऊ शकतं. ट्रान्सफर करा वेळोवेळी. व्हिसल ब्लोअरला तुम्ही प्रोटेक्शन द्या. पब्लिक ह्युमिलिएशन करा जर असं करप्शन कुणी करत असेल तर, आणि रिवॉर्ड द्या जर कुणी ऑनेस्टली काम करत असेल तर. ओके, दायक, प्रतिग्रह आणि निधायक, पूर्ण जी चेन आहे, जो ब्राईब देतो, जो घेतो आणि जो त्या ब्राईबचं संवर्धन करतो, अशा तिघांना शिक्षा झाली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जे आहे एकतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो बघा त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर होते की इंडियन पॉलिटिकल थॉट जे आहे त्याच्यामध्ये थिंकर म्हणून जो आहे चाणक्य, हा आजही आपल्याला आपल्या व्यवस्थेमध्ये आजूबाजूला दिसतो. त्याचा जिवंतपणा तिच्यामध्ये आहे. दॅट्स वाय ही इज कॉल्ड ॲज अ रिअलिस्टिक स्कॉलर. दॅट्स इट. धन्यवाद.